येस विभूती मॅम. तर ओके मॅम. तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे आपल्या दुपारच्या मीटिंगमध्ये. आणि आजचा विषय आपला थोडा वेगळा आहे आणि सगळ्यांसाठी, म्हणजे काही जणांनी पाहिलेली आहे ती गोष्ट, काही जणांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो, तसे आपल्या इथे व्ही आर मोर मध्ये आल्यानंतर आपल्या जे गुरु आहेत त्यांच्या विषयीची ही मीटिंग आहे. जसं मघाशीच मी म्हणाली की व्ही आर मोर मध्ये आल्यानंतर व्ही आर मोर काय आहे, कन्सेप्ट काय आहे, हे आपल्याला जर शिकायलाच मिळालं नसतं तर म्हणजे आपल्या ज्या सगळ्या बिझनेस वुमन आहेत किंवा बिझनेसमन आहेत त्यांना छान असा बिझनेस स्टार्ट करता आला नसता. तर आपल्याला गायडन्स करणाऱ्या आपल्या ग्रेट लीडर आहेत मानसी पत्त्याने मॅम. यांचा परिसस्पर्श आपल्या सगळ्यांना झाला आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे. तर आपल्या मॅमना काल एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्याविषयीचीच आपली आजची मीटिंग आहे. आणि त्या सोहळ्याचे आम्हाला साक्षीदार होता आलं, ह्यासाठी सुद्धा मी स्वतःला धन्य समजते. आम्ही तिथे गेलो होतो, त्या सगळ्यांचाच अनुभव ते शेअर करणार आहेत. सोबत आता मी मानसी मॅमना रिक्वेस्ट करणार आहे की त्याविषयी त्यांनी एक दोन शब्द आपल्या सगळ्यांशी शेअर करावे की त्यांना कसं वाटलं. आम्हाला तर खूप भारी वाटत होतं तिथे बघताना, मानसी मॅमना स्टेजवर जाताना. त्याविषयी आम्ही बोलणारच आहोत. तर मी रिक्वेस्ट करते इथे आपल्या ग्रेट लीडर, सफायर डायरेक्टर, आपल्या सगळ्यांच्या गुरु, त्यांना इथे इन्व्हाइट करते. मानसी पत्त्याने मॅम प्लीज इथे या आणि तुमचा अनुभव शेअर करा. वेलकम मॅम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. येस, थँक्यू सो मच विभूती मॅम. आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना सॉरी, कारण मीटिंग खरंच खूप डिले झाली. पण टेक्निकल एरर होता, मला नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे मी कनेक्टच होत नव्हते. आणि मग होस्ट नसल्यामुळे आपल्याला मीटिंग रेकॉर्ड करता येणार नव्हती. सो थँक्यू सो मच विभूती मॅम. तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉलिंग करावं लागलं. पण सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि ज्यांनी ज्यांनी मला मेसेज पाठवले धन्यवादचे, त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एक स्क्रीन शेअर करतेय. फक्त स्क्रीन शेअर झाली का सांगा. झाली आहे का मॅम? विभूती मॅम, स्क्रीन शेअर झाली आहे? झाली झाली. ओके. आवाज येतोय? आवाज नाही येत आहे माणसाला. हा एक प्रॉब्लेम मला आता सॉल्व्ह करायचाच आहे, कारण हा नेहमी होतो. का होत असेल मॅम? आपल्या आवाज व्हिडिओ तो ऑन करा ना. व्हिडिओ ऑन केलाय, एक व्हिडिओ सेटिंग मध्ये मला वाटतं. तुम्ही ऑडिओ. याच्यातून व्हिडिओ डाउनलोड असेल ना, डायरेक्ट गॅलरी मधून करा ना. व्हॉट्सअप मध्ये नका जाऊ. सेव्ह असेल ना तुमच्याकडे हा व्हिडिओ? सेव्ह नाही, मी आता डाउनलोड मधून जाऊन लावू का? हो हो हो, सेव्ह करा. एक मिनिट. त्यांना विभूती मॅडमला अगोदर को होस्ट करा. विभूती मॅम आहेत को होस्ट? नाही येत मला मेसेज टाकलाय त्यांनी. ओके ओके. विभूती मॅम, तुम्ही शेअर करा. केलंय मॅम तुम्हाला. ओके, थँक्यू मॅम. मी आणि मॅम करते ऑन. तुम्ही सुजाता मॅम, थँक्यू, तुम्ही मीटिंग मध्ये आहात. आम्हाला एकदा हे व्हिडिओ आम्ही नेहमी प्ले करतो आणि आवाज येत नाही, तर तो एक जरा आम्हाला सॉल्युशन द्या त्याचं. मग गॅलरीतून करताय ना विभूती मॅम, बघा. त्या करतायत ओपन. दिसते मॅम माझी स्क्रीन? येस येस. हो हो. ओके. आवाज येतोय का मला जरा सांगा. आवाज येतोय मॅम? नाही येते. तो व्हिडिओ पाठवून नाही मला. येतोय का? तुम्हाला पाठवू? हम्म. एकच मिनिट, शेअर करते. व्हॉट्सअप करा. ऑफ करते, एकच मिनिट.
आपण आतापर्यंत जेव्हा पण व्हिडिओ प्ले केले तेव्हा आवाज आलेला नाही. जेव्हा आपण आरती मॅमची सुद्धा सक्सेस जर्नी घेतली, सो थोडासा वेळ जाईल. पण हा प्रॉब्लेम काय आहे तो आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की असं का होतं. सो मॅम आपल्याला ती सेटिंग दाखवतील, जेणेकरून नेक्स्ट टाइम आपण जेव्हा पण मीटिंग घेऊ तेव्हा हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तेच खूप छान काउंट आहे. 207 लोक कनेक्ट झालेत. मला असं वाटतं 500 लोक सुद्धा कनेक्ट होऊ शकतात, कारण आपल्या टीम मध्ये आपले एवढे ग्रुप आहेत, प्रत्येकाच्या अंडर 300-500 लोक आहेत, लीडर्सच्या अंडर आहेत. सो हे होऊ शकतं. फक्त आपण तेवढी ताकद लावली पाहिजे. मानसी मॅम, एक 2 मिनिटं द्या मला, मी चेक करते. हा, 2 मिनिटं. ओके. येस. सो तोपर्यंत आपण मीटिंग स्टार्ट करूया. सो सगळ्यांचं पहिलं म्हणजे मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि येस, हा जो अवॉर्ड आहे, जो मला मिळालेला आहे मानसी पत्त्याने, या सगळ्या या पूर्ण अवॉर्ड वरती तुमच्या सगळ्यांचा म्हणजे प्रत्येकाचा हक्क आहे. कारण हे मिळण्यामागे तुम्ही सगळेजण म्हणजे तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे असं मी समजते. कारण जर तुम्ही सगळे नसतात, एक टीम माझ्याकडे नसती, तर ऑब्व्हियसली मी हा बिझनेस इतक्या छान पद्धतीने पुढे नेऊ शकले नसते. आणि तुमच्यासारखे समजूतदार आणि काय म्हणतात ना, ऐकणारे, समजून घेणारे असे सगळे बिझनेस पार्टनर मला मिळाले, आणि म्हणून मी या यशापर्यंत पोहोचू शकले. म्हणजे मी म्हणेन सुरुवात आहे, अजून खूप मोठं यश गाठायचं आहे. मला असं वाटतं ही फक्त पहिली पायरी आहे. पण येस, जेव्हा आपण मेहनत करत असतो, आणि मी सांगेन जेव्हा माझी सुरुवात होती आणि तुमच्यासारखे जेव्हा होते, म्हणजे असं म्हणेन अगदी तुमच्यासारखे माझे 1-2 बिझनेस पार्टनर होते. आपण स्वप्न तेव्हा काही बघत नसतो, आपल्याला असं वाटतं ठीक आहे जॉईनिंग आली तर बघू. असंच माझ्या डोक्यात होतं की येस, 2 जॉईनिंग आल्या. म्हणजे मला जेव्हा पहिल्या 2 जॉईनिंग आल्या आणि पहिला पे आउट आलेला ना, तुमच्यापैकी किती जणांना होत असेल हा आनंद, की अरे यार मस्त, मला 2 जॉईनिंग आल्या, माझा पहिला पे आउट आला. मी त्यातच इतकी खुश होते ना. म्हणजे पहिलं मला 535 जेव्हा पे आउट आलं होतं, आताच्या लोकांना 2-2.5 हजार पण येतं पहिलं पे आउट, 5,000 पण येतं, है ना. पण तेव्हा आम्हाला 535 यायचे. त्यानंतर आठवड्यानंतर 133, मग कधीतरी 1200, कधीतरी 2,000. हायएस्ट पे आउट मध्ये नाव येणाऱ्या व्यक्तीचा पे आउट हा 4,000, 4,500, जास्तीत जास्त 5,000 होता. आणि तिथे माझी सुरुवात होती. आणि जेव्हा हळूहळू हळूहळू बिझनेस पुढे पुढे होत गेला, तेव्हा जे ज्यांनी ज्यांनी काल सरांची मीटिंग अटेंड केली असेल, मी पुन्हा ती मीटिंग आपल्या टीमसाठी रिकॉल करण्यासाठी घेणारच आहे पॉइंट टू पॉइंट. पण सरांनी सांगितलेले 12 पॉइंट आहेत, ते मला एक एक करून कोण सांगेल सरांनी काय काय करायला सांगितलं होतं. फर्स्ट पॉइंट, ज्यांनी मीटिंग अटेंड केली त्यांनी लिहून घेतलं असेल, बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर कालची मीटिंग करून तुम्ही त्या गोष्टी लिहून घेतल्यात आणि तुम्ही त्या आजपासून जर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केल्यात, तर आज मानसी पत्त्याने जिथे आहे तिथेच पुढच्या येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही सगळ्याजणी असणार आहात. आता मला माहिती आहे, बघा जसं आपल्याला बोलल्यावर हे वाटेल, पण मला माहिती आहे की 210 पैकी 210 लोक हे फॉलो करणारच नाही. पण ज्या ज्या 20 जणी, 15 जणी, 50 जणी ह्या गोष्टी फॉलो करतील, 101% ते यश त्यांना सुद्धा मिळणार, म्हणजे मिळणारच. येस, लिस्ट मेकिंग, 30 days 30 डेमो, ऑफलाईन मीटिंग. येस, गोल सेटिंग. येस, इम्पॉर्टंट जे स्वप्ना मॅडमने सांगितलं, पुढच्या गोष्टी होतील, म्हणजे टाइम टेबल होईल, सगळं होईल, पण सगळ्यात पहिलं तुमचं गोल सेट होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा माझ्या आयुष्यात पडलेला फरक मी सांगते की जे तुमचं आहे ना, ते तशीच मी होते. मी अगदी हे आज मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे काही तयारी किंवा काही नाहीये, काल आम्ही लेट आलोय, पण आज लगेच इंटरॅक्ट करणं सगळ्यांशी गरजेचं होतं. आणि मी पण तुमच्यासारखीच होते, आणि मला पण असंच वाटायचं जे तुम्हाला वाटतंय, की ठीक आहे ना, 2,000 येत आहेत, 5,000 येत आहेत, ओके, माझा जॉब करून 5,000 आले तरी काय वाईट आहे. आता ही सगळ्यांची मानसिकता आहे, बऱ्याच जणांची, काही जणांची नाहीये.
पण काही लोकांची आहे की ठीक आहे ना, 500 येत आहेत, 1000 येत आहेत, 2000 येत आहेत, आपलं काम सांभाळून थोडेफार येत आहेत. पण जर तुम्हाला खरंच मोठं यश घ्यायचंय आणि यशस्वी व्हायचं आणि एक वेगळ्या लेवलला जर काम करायचंय, तर सरांनी सांगितलेल्या 12 गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात, काटेकोरपणे फॉलो केल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येणार येणार येणार. सो आता इथपर्यंत येण्यासाठी खूप लोक आहेत, आज ते आपला अनुभव शेअर करतीलच, पण इथपर्यंत येण्यासाठी, या पोझिशन पर्यंत येण्यासाठी काय वाटतं, ह्या सगळ्या अडचणी आल्या नसतील का ज्या आता तुम्हाला येत आहेत? तर नक्कीच आल्यात. मॅमचं मला वाटतं स्क्रीन प्ले होतीये. सुजाता मॅम. LDP DS1, येस येस. सो दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग. आवाज येतोय का सगळ्यांना? मला व्हिडिओ थांबलेला दिसतोय. पॉज आहे, व्हिडिओ पॉज आहे. त्याने ट्राय केला असेल. दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग. पाँव पे छाले हैं, सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग. बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग. जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज दबंग. बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. थँक्यू सो मच सुजाता मॅम. थँक्यू मॅम. मला वाटतं सगळ्यांना आवाज आला असेल आणि व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. सो जेव्हा 3 वर्षापूर्वी VR मोर मध्ये आले होते, आज सगळ्यांना तो व्हिडिओ बघताना कसं वाटलं? तुमचे फिलिंग्स, तुमचे मेसेज येत होते. सो मला माहिती आहे की प्रत्येकाला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं वाटत असेल की येस, मला सुद्धा हे मिळवायचं आणि मला सुद्धा असं व्हायचंय. पण सुरुवातीच्या काळामध्ये खरंच माझ्या डोक्यात सुद्धा कधीच या गोष्टी नव्हत्या की आपल्याला कुठल्याही प्रकारचा अवॉर्ड मिळाला पाहिजे किंवा काय. जस्ट बेसिक म्हणजे काय, 2, 4, 5 हजार मिळाले. ही मानसिकता सांगण्यामागचं कारण म्हणजे ही मानसिकता आपली हळूहळू हळू चेंज होत जाते. सो तशा पद्धतीने चेंज होत गेली. एकच सेकंड, सरांचा फोन आहे, 1 मिनिट. हॅलो. तोपर्यंत एक काम करूया, ज्यांना ज्यांना आपला अनुभव शेअर करायचा त्यांनी हँड रेस करून ठेवा. ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेस करूनच ठेवा. आणि काल जे ह्या फंक्शनसाठी अवेलेबल होते त्या सगळ्यांनी आपला अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे त्यांना करायचंच आहे. तर त्यांनी सगळेजण अटेंड केलं असेल तर हँड रेस करून ठेवा, म्हणजे आपण एकेकाला अनम्यूट करू शकू.
येस. सो जेव्हा ही मानसिकता माझी झाली तेव्हा जस्ट जॉब होता. जॉबच्या साईड बाय साईड काहीतरी छोटस इन्कम मिळतंय ना, 2-5 हजार आपल्या अकाउंटमध्ये येत आहेत. सो आपल्याकडे कसं आहे माहिती आपण एकदम महिला मल्टीटास्किंग आहोत. पण आपण छोट्या छोट्या गोष्टींवर समाधानी राहायला शिकतो, बरोबर की नाही? आणि आपलं काय होतं की चला 2 हजार आले, 5 हजार आले, भाजीचे सुटले, माझे छोटे मोठे खर्च सुटले तरी सुद्धा बस झालं. आणि खरंच एवढ्याच मानसिकतेमध्ये मी व्ही आर मोर मध्ये आले होते आणि कुठलाही मोठा विचार घेऊन बिझनेस करण्याच्या विचाराने आले नव्हते. पण माझ्या विचारात घडलेला हा बदल स्टेप बाय स्टेप कसा होता बघा. मी पूर्ण सक्सेस स्टोरी तर नाही सांगणार कारण खूप जणांनी ऐकली आहे तुम्ही. पण आले 2, 4, 5 हजार 10 हजार महिन्याला कमवायला लागले. मग हळूहळू आहे ना, ते म्हणतो ना जिंकण्याची आपल्याला सवय लागायला लागते. तसं मी 1 महिन्याच्या आतमध्ये ब्रॉन्झ झाले. त्याच्यानंतर फास्ट सिल्वर झाले. आणि मग सर मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले. LDP म्हणजे काय कळायला लागलं. शिंदे सर भेटले, आपले बिझनेस कोच, ज्यांचा गायडन्स मिळाला. आणि सर आहेत ना, सर आणि मॅडमनी मोठी स्वप्न बघायला शिकवलं. मी खरंच सांगते, मी एवढ्या माझ्या म्हणजे आता माझं 45 क्रॉस आहे, पण माझ्या 45 वर्षामध्ये मी कधीच एवढी मोठी स्वप्न पाहिली नव्हती. म्हणजे स्वप्न काय असतात हेच माहित नव्हतं आणि ती पूर्ण होऊ शकतात याच्यावर तर माझा अजिबात विश्वास नव्हता. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशी स्वप्न पाहतच नसतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल, अरे मानसी मॅडमनी हे केलं, आम्ही हे करू शकणार नाही. तसं त्यावेळेला मी माझे जे लीडर्स आहेत त्यांना अवॉर्ड्स मिळताना बघत होते किंवा सर मॅमना बघत होते. तेव्हा हळूहळू जेव्हा माझं सरांशी इंटरॅक्शन झालं तेव्हा सर मला म्हणालेले की जी सिस्टम मी सांगतोय ना मॅम, त्या सिस्टमने जर तुम्ही टीमशी कनेक्ट केलात आणि तुम्ही त्या पद्धतीने जर काम करत गेलात तर तुम्ही अशाच पोझिशन पर्यंत पोहोचाल की ज्याचा तुम्ही विचार सुद्धा केला नव्हता, इन्कम वाईज सुद्धा आणि रिस्पेक्ट वाईज सुद्धा. आणि तिथून मी कंपनीची सिस्टम फॉलो करायला सुरुवात केली. LDP असेल जास्तीत जास्त काउंट घेऊन जायचा, DS1 असेल जास्तीत जास्त काउंट घेऊन जायचा, लोकांचं एज्युकेशन. आणि कालच्या सरांनी जे मीटिंगमध्ये सांगितलेले जे 12 पॉइंट्स आहेत ते तुम्ही आता मला जे चॅटमध्ये पाठवले, हे 12 पॉइंट्स काल सर जेव्हा मी मीटिंगला बघा, काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन की मी काल मीटिंगला नव्हते आणि माझे लीडर सुद्धा माझ्या सोबत होते, त्याच्यामुळे तेही नव्हते. पण आमच्या सगळ्या जणींचं लक्ष हे सरांच्या 2 वाजताच्या मीटिंग मध्ये होतं. पण अशा सिच्युएशन मध्ये होतो की आम्ही तिथे ती ऑन करू शकत नव्हतो कारण शांतता होती आणि आवाज आला असता. त्यामुळे मृणाली मॅम असो, विभूती मॅम, आरती मॅम, आम्ही सगळे अरे बापरे सर आज काय सांगत असतील, काय सांगत असतील. पण आमच्या जीवात जीव आला जेव्हा आम्हाला दिसलं की मीटिंग लाईव्ह झाली आहे. सो मी फ्री झाली की येस सरांची मीटिंग लाईव्ह झाली ना, मीही नंतर ऐकेन. पण बऱ्याच वेळेला असं होतं ना, मी स्वतःच सरांना कधी कधी सांगते लाईव्ह करू नका किंवा रात्री आम्ही मीटिंग लाईव्ह करत नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, लाईव्ह मीटिंग आपण ऐकायला बघत नाही. सो शिक्षण घेणं, सिस्टम फॉलो करणं आणि ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही जसे हॉलमधून निघालो, गाडीमध्ये मी बसले आणि सगळ्यात पहिला आम्ही सरांची मीटिंग ऐकली. लाईव्ह मीटिंग पूर्ण शब्दान शब्द ऐकलं. असं पण नाही की आम्ही फास्ट फॉरवर्ड, 1 तासापेक्षा जास्त वेळाची होती, पूर्ण ऐकली. आणि त्यात गंमत सांगू का, आम्ही अशी मीटिंग ऐकत होतो सरांची की जणू काय सरांनी दुपारी मीटिंग घेतलेली. पण मृणाली मॅम सांगतीलच त्यांच्यावर, मी पण सर काय बोलले ना माझं बरोबर आहे, मी बोलायचे हो सर 100%. जी सवय मला घरी पण सर मीटिंग मध्ये बोलतात तर मी घरी बोलत असते. म्हणजे भले मला म्यूट ठेवलेलं असेल तरी मी रिस्पॉन्स देत असते. आणि मृणाली मॅम पण हो हो बरोबर आहे सर, बरोबर बोलताय. मी म्हटलं सर लाईव्ह नाही आहेत, आपण नंतर मीटिंग ऐकतो. सो इतकं एकरूप होऊन आम्ही ती मीटिंग ऐकली, त्याचे पॉइंट्स आम्ही समजून घेतले. आणि मी कालच मॅमना म्हटलं की ही मीटिंग मी पुन्हा घेऊन पुन्हा हे 12 पॉइंट ज्यांनी अटेंड नसेल केले त्यांना सांगेन. कारण हे 12 पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय केलेले आहेत आणि अजूनही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायला हवी. मी कधीच असं समजत नाही की कुठलंही यश मिळालं किंवा हे तर ते आपण म्हणजे जिंकलं नाही, ही सुरुवात असते. याच्या पुढे मला अजून खूप पुढे जायचंय आणि माझ्या टीमला घेऊन जायचंय. आज जे मी अनुभवते, जसं मला सर म्हणायचे की मॅम 3 वर्ष तुम्ही व्ही मोरला द्या, मनापासून द्या, डेडिकेशनने द्या आणि बघा काय जादू होते. आणि आज ती जादू मी अनुभवते. मागच्या एप्रिल महिन्यात माझ्याकडे डायरी, एप्रिल मे महिन्यामध्ये मी सरांना भेटले होते आणि सर मला म्हणाले होते की मॅडम पुढच्या वर्षी याच वेळेला तुम्ही मला म्हणाल की हॅट्स ऑफ टू यू विकास सर,
आणि येस, मला माहित नाही ते कुठल्या अँगलने बोलले असतील, कदाचित सरच सांगू शकतील. पण मला आत्ताच असं वाटतंय, अजून काय घडणार आहे तर मला माहित नाही, पण आत्ताच मला मनापासून सरांना हॅट्स ऑफ म्हणावं असं वाटतंय की विकास सर आणि प्रिया मॅम, तुम्ही दोघंही माझ्या आयुष्यात आलात, वी आर मोर माझ्या आयुष्यात आले, कारण हा सन्मान आणि हे सगळं खरंच हा ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय मला मिळालाच नसता. आणि प्लस तुमच्या सगळ्यांसारखी सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखे बिझनेस पार्टनर मला मिळालेत. आणि येस, तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा मी बांधील आहे आणि त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी मी ऑलवेज रेडी असणार आहे. सो मला असं वाटतंय की त्या गोष्टी अप्लाय करा. सगळेजण करणार नाही आहेत. जसं जांभळे सर किंवा मोटिवेशनल स्पीकर सगळे सांगतात की 200 लोक ऐकतात, पण त्यातली काहीच 15-20 लोक त्या गोष्टी फॉलो करतात. जे फॉलो करतात ते पुढे जातात. सो आता तुम्ही ठरवायचंय की यातलं आपल्याला कोणाला फॉलो करून पुढे जायचं आणि स्वतःचं भवितव्य घडवायचंय. बरोबर की नाही? सो ह्यासाठी ना थोडीशी मेहनत आहे. कारण जसं म्हटलं की सक्सेस हे इझी नसतं. तुम्हाला शिकणं, तुमच्या टीमकडे लक्ष ठेवणं, प्रत्येक गोष्ट अलर्ट राहणं आणि कसं आपल्याला ह्याच्या आपल्यासाठी उपयोग होईल हे बघणं गरजेचं आहे. सो हे पूर्ण सक्सेस मी सांगत नाही राहणार, पण कालचा जो अनुभव होता मला खूप भारी वाटलं. कारण वी आर मोर मधून तर मला भरभरून अप्रिसिएशन मिळालं, टीम कडून मिळालं, इतर टीम्स कडून मिळतं, बिझनेस पार्टनर कडून मिळतं, सर आणि मॅडम कडून मिळतं. पण वी आर मोरच्या बाहेर एका म्हणजे बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपली एक ओळख निर्माण व्हावी, हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्या पद्धतीनेच हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला असं वाटलं की येस, एक बिझनेस वुमन म्हणून मला हा बेस्ट बिझनेस वुमन म्हणून मला हा पुरस्कार दिला आणि काही सिलेक्टेड याच्यामधून सिलेक्ट करून तो दिलेला आहे. सो जेव्हा मी तिथे गेली, आनंद तर होताच, पण तिथे गेल्यानंतर मला काही गोष्टी ज्या जाणवल्या की तिथे 3-4 कंपन्या होत्या. जसं नॅशनल न्यू इंडिया इन्शुरन्स होतं, टाटा टाटा आपली जी कंपनी आहे त्यांचं प्रेझेंटेशन होतं, ऍग्रिकल्चरचे 1-2 प्रेझेंटेशन होते. तर मला असं खूप मिस वाटलं, कारण माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता, पण मी त्यातून इतकं शिकून आली आहे ना की मला असं वाटलं, अरे म्हणजे मला पण, आमच्या बिझनेस पार्टनरना पण, आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की अरे इथे प्रेझेंटेशन माहित नाही मला करता येणार होतं की त्यांचे को पार्टनर्स होते म्हणून ते त्यांचं होतं. पण मला असं वाटलं, अरे मला इथे वी आर मोर प्रेझेंट करायला यांनी दिलं पाहिजे होतं. मी सुद्धा असं प्रोजेक्ट म्हणजे माझ्या स्लाइड्स आणल्या असत्या आणि मी एक 10 मिनिटं जरी यांनी दिलं असतं ना, तरी मी पूर्ण वी आर मोर सांगितलं असतं. पण मी त्यांच्याशी बोलले, त्यांना मी म्हटलं जेव्हा नेक्स्ट टाइम अशा काही पद्धतीचं हे असेल तेव्हा मला माझी कंपनी प्रेझेंट करण्याची चान्स पाहिजे, मला 10 मिनिटं तरी पाहिजे. तर सर बोले नेक्स्ट टाइम नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ. पण तिथे गेल्यानंतर आम्ही लोकांचे प्रेझेंटेशन ऐकले. मी टीमला सुद्धा सांगितलं की तुम्ही हे गोष्टी ऐका. बरेच जण म्हणतात, मॅम तुम्ही ही उदाहरणं कुठून देता, तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला कुठून सांगता सांगता की नाही, तुम्ही बोलता की नाही, मानसी मॅडम गोष्टी छान सांगतात, एक्झाम्पल छान सांगतात. तर हे एक्झाम्पल कुठून घेते, तर ह्या आपल्या रोजच्या आयुष्यामधून. आणि काल जेव्हा मी ते ऐकत होती तेव्हा 3 प्रेझेंटेशन तिथे झाले, 4. त्यातले 2 प्रेझेंटेशन इतके सुंदर होते की ती व्यक्ती जेव्हा बोलत होती ना, तेव्हा आम्ही कंटिन्यू त्या गोष्टी ऐकत होतो आणि सगळ्यांना छान असं वाटलं. म्हणजे ऐकताना पीपीटी पेक्षा त्या व्यक्तीचं बोलण्याची जी पद्धत होती ती खूप सुंदर होती. आणि ज्याप्रमाणे जांभळे सर आपल्याला सांगतात की लोक आहे ना, कंपनी आणि प्रोडक्टला नंतर बघतात, सर्वात पहिलं ते तुम्हाला बघतात की तुम्ही कसं प्रेझेंट करता, तुम्ही कसं बोलता. आणि त्यातले 2 व्यक्ती होते, त्यांची लँग्वेजवर प्रभुत्व नव्हतं, बोलण्याचा आवाज खूप स्लो होता, त्यांचं प्रेझेंटेशन अप्रतिम होतं, त्यांच्या पीपीटी अप्रतिम होत्या, पण त्यांचं बोलण्याचं प्रेझेंटेशन तेवढं नसल्यामुळे खरंच आमचं तेवढं त्या दोन्ही ह्याच्याकडे लक्ष गेलं नाही. सो तिथून मी हे शिकले की येस, आपलं प्रेझेंटेशन खूप दमदार असलं पाहिजे. प्रोडक्ट नंतर आहे, जेव्हा लोकांच्या घरी जाईल तेव्हा. पण तुमचं प्रेझेंटेशन आणि तुम्ही द वे तुम्ही लोकांकडे जाता, लोकांच्या समोर प्रेझेंट होता, ते खूप इम्पॉर्टंट आहे, जे सर आपल्याला नेहमी सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि तिथे ज्यांना अवॉर्ड मिळाला ना, त्यांना ऍक्च्युली बोलण्याची संधी नव्हती, फक्त अवॉर्ड घ्यायचं आणि जायचं होतं. माझा हा फर्स्ट अनुभव होता, त्यामुळे मला येस, काहीच गोष्टी म्हणजे माहित नव्हत्या की हे कसं असणार आहे. पण इथून पुढे मला काल तेही कळलं की फ्युचरमध्ये अशी काही अपॉर्च्युनिटी आली तर काय प्रश्न विचारायचे, काय करायचं, मला काय प्रेझेंट करायला मिळेल का, हे मी आता कॉन्फिडन्सने विचारू शकते. पहिला अनुभव होता.
पण तरी सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं की मला माझ्या कंपनीसाठी ज्याच्यामुळे मी इथे आलेली आहे मला 2 शब्द बोलायला द्या, आणि त्यांनी मला दिलं. मला खूप तिथे स्पिरुलिना या विषयावर खूप बोललं गेलं, आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही जे सांगताय ते आम्ही ऑलरेडी आमच्या कंपनीमध्ये करतोय, आणि स्पिरुलिना बद्दल ते खूप छान बोलत होते. सो खूप मला बोलायचं होतं, पण माझ्याकडे वेळेचं बंधन होतं. पण तरी सुद्धा तेवढ्या वेळात मी आपल्या कंपनीबद्दल बोलले, आणि तेव्हा कुठे मला समाधान वाटलं. सो हे सगळं तुम्हाला सुद्धा वाटेल, आणि ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी अप्लाय करणार आहात तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की माझे जे बिझनेस पार्टनर आहेत खरंच खूप सुंदर आहेत. आता 214 लोक कनेक्ट झालेत, आणि आज नारळी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे सणाचा दिवस असून सुद्धा एवढ्या सगळ्या जणी कनेक्ट झाला, त्याबद्दल थँक्यू सो मच आणि मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण ग्रुप पूर्ण फुल होत चाललेला आहे. एवढ्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद. सो ऑलवेज एक सरप्राईज असतं, तसं एक छोटस सरप्राईज आवडेल का सगळ्यांना? ओके. सो ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे मी व्ही आर मोर मध्ये आहे, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी व्ही आर मोर मध्ये आहे, आणि ज्यांनी व्ही आर मोर कसं करायचं, हा बिझनेस कसा करायचा शिकवलं. कारण नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, नाही तर तुम्ही अजून कुठलेही मोठे पदवीधर असा, हा बिझनेस हा तुम्हाला तुमचे लीडर्स आणि तुमचे जे आपले सिनियर जे आहेत, म्हणजेच आपले सीएमडी आणि एमडी आणि बिझनेस कोच ह्यांनी सांगितलेल्या पद्धतीने केला तरच तुम्ही सक्सेस होणार आहात. आणि ह्या गोष्टीला फॉलो करून इथपर्यंत मी ज्यांच्यामुळे आलेली आहे, अशा आपल्या कंपनीचे सर्वे सर्वा सीएमडी माननीय विकास गोपाळ सरांचं मी स्वागत करते. सर, तुम्ही 2 शब्द बोलावेत. विकास सर. सर, 1 मिनिट. 1 मिनिट मॅम, मी कॉल करून बघते. 1 सेकंड. ते ड्राईव्ह करत होते. येस येस येस, आलोय आलोय, आवाज येतोय. हॅलो अच्छा, मी हॅलो कॉलिंग केलं ते अनुराज, ऐकायला आलं का सर तुम्हाला? तुम्ही सर बोलला तरी मी कनेक्ट झालो. ओ, ओके ओके, ठीक आहे मी सर. लिंक शोधत होतो ऍक्च्युली ड्राईव्ह करता करता, मला आता फायनली एका ग्रुपमध्ये भेटली, मग मी कनेक्ट झालो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस येस. ओके. सो तर पहिलं येस, मी थोडंसं बोलते, कारण तुम्ही प्लीज ऐकलं प्लीज नाही. प्लीज. मला परत ठीक आहे, बोलायचंय. बोला. मी तर ऑलरेडी माझा प्रवास सांगितला, काय फॉलो केला पाहिजे, तुमचे 12 रूल्स कसे फॉलो करून इथपर्यंत पोहोचले ते सांगितलं. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी खूप मोठा पदवीधर आहे, हे सगळं डोक्यात ठेवण्यापेक्षा ज्या पद्धतीने आपले सिनियर, आपले सीएमडी एमडी आणि आपले बिझनेस कोच सांगतायत त्या पद्धतीने तुम्ही जर हा बिझनेस केला तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार. आणि या बिझनेसमध्ये ज्यांनी मला सक्सेसफुल केला आणि ज्यांचं ऐकून मी इथपर्यंत येऊन पोहोचलेत, असे माझे सर्वे सर्वा विकास गोपाळ सर आणि माझे लाडके भाऊ विकास गोपाळ सरांचं खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्ही 2 शब्द बोला. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. सो सगळ्यात आधी, ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. किंवा मला असं वाटतंय की ही गोष्ट करून तुमच्या टीमच्या ज्या प्रमुख लीडर आहेत है ना, मुख्य नेते आपण म्हणू शकतो, अशा प्रमुख लीडर जे आहेत त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे. सो त्यांनी एक पायरी रचून दिलेली की बाबा चला, मी इथं पोहोचलेली, आता मी जिथं आले तिथं किती लोक येणार. सो सगळ्यात आधी मॅडमचा साठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात की तुम्हाला जो काही पुरस्कार मिळाला, हा असेच पुरस्कार तुम्हाला दर वर्षाला वेगवेगळ्या मोठमोठ्या ठिकाणी मिळत राहोत, आणि असाच तुमच्या कामाचा, यशाचा गौरव होत राहो. त्याबद्दल तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून, तुमच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या पूर्ण कंपनीकडून, प्रिया मॅडम कडून, शिंदे सरांकडून, आपल्या पूर्ण मॅनेजमेंट कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. है ना. जरा सगळ्यांनी थोड्याशा टाळ्या वाजवा, अनम्यूट करून वाजवू शकता की सगळ्यांना म्यूटच ठेवलंय आज? म्यूट ठेवलंय सर. आज आज बोलायला द्या त्यांना, काय प्रॉब्लेम नाहीये. सो बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सर, अनम्यूट करू शकताय सगळे. सर, तुम्हाला सर सर. म्यूट झाले. सर म्यूट झाले. ओके, मला म्यूट केलं का? बरं, आता येते आवाज. हा. नाही नाही, बरं. सगळ्यांना अनम्यूट ठेवलंय, येस, फक्त आलं लक्षात. अनवॉन्टेड ओपन करू नका. हा, अनवॉन्टेड फक्त प्लीज. हा, म्हणजे कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना बोलायला द्यावं ही आमची खूप इच्छा असते, पण तुम्हाला बोलायला दिलं ना, ज्याला बोलायला पाहिजे तो बोलत नाही,
आणि कोणतरी असा अनम्यूट करून बसतो की त्याच्या मागं कोणतरी भांडे आपटते, पोरं उड्या मारतायत, टीव्ही वरती लागले 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, आणि मग ते आम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट नसतो, म्हणून सगळ्यांना बंद करून ठेवायला लागतं. ठीक आहे. सो बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही एक स्वप्न असावं लागतं, आणि जर ते स्वप्न किंवा एक ते गोल असेल तरच मला वाटतं तो माणूस त्या गोष्टीसाठी, त्या त्या काय म्हणता येईल, त्या गोलसाठी पळू शकतो. जसं मॅडमनी एक स्वप्न पाहिलं, त्या तिथपर्यंत पोहोचल्या. मला माहिती आहे की त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्या टीमलाच खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा गायडन्स असतो. त्याच्यामुळेच तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये, म्हणजे मी कधीच टीम असताना त्या टीम बद्दल असं बोलत नाही की तुम्ही भारी भारी करता, मी दुसऱ्या टीम बद्दल बोलतो. पण आज तसा वेळ आहे, त्यामुळे मला असं वाटतंय आणि मी हे तुम्हाला सांगू शकतो की बघा, सगळ्यात आधी टीम होती आपली नाशिक टीम, म्हणजे नाशिक टीम, आणि मग नाशिक लीडर आणि त्यांची टीम. मग त्याच्यानंतर राजनंदिनी मॅडम होत्या, मग राजनंदिनी मॅडम, मग त्यांचे लीडर्स आणि त्यांची टीम, आणि मग आता मानसी पत्याने मॅडम, मग त्यांचे लीडर्स आणि त्यांची टीम. मग आता आपण मीटिंग करत होतो, माहिती आहे तुम्हाला, सिल्वरच्या मीटिंग केल्या, गोल्डच्या मीटिंग केल्या, प्लॅटिनमच्या मीटिंग केल्या, त्यानंतर मला वाटतंय ब्रॉन्झच्या मीटिंग केल्या. सो सगळ्यात मागून जी टीम सुरू झाली ती मला वाटतं मानसी पत्याने मॅडम ची टीम, आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त ब्रॉन्झ आणि सगळ्यात जास्त सिल्वर त्यांच्या टीम मध्ये आहेत. सो तुमच्या टीमची ही एक स्पेशालिटी आहे की तुमच्या टीम मध्ये ना फक्त लीडर्स काहीतरी अर्न करतात किंवा लीडर्स काहीतरी अचीव्ह करतात असं नाहीये, तर प्रत्येक लीडरच्या अंडर कोणी ना कोणी काहीतरी चांगले अचिव्हमेंट करतोय. मला असं वाटतं की तुमच्या टीम मधून कंटिन्यू कोणी ना कोणी म्हणजे चांगले आता गोल्ड मध्ये किंवा प्लॅटिनम मध्ये आता लोक वाढत चाललेली आहेत, है ना. सो ते खूप चांगलं आहे, जे मी बाकीच्या टीमला तुमच्याबद्दल सांगत असतो आता तुम्हाला सांगितलंय, म्हणजे खुश व्हायचं नाही, हे आपल्याला अजून करायचंय. ठीक आहे. येस सर. हे तुम्हाला जर चांगलं सांगितलं, म्हटलं मला माहितीये मानसी मॅडमचा प्रॉब्लेम नाहीये, पण बाकी लोकांसाठी म्हणून मला ते पण ठीक आहे, आजचा दिवस त्यांचा आहे त्यामुळे ते बोललंच पाहिजे, म्हणून मी मुद्दाम सांगतो की त्यांनी खूप मागून येऊन किंवा खूप उशिरा त्यांचं काम चालू झालं, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी किंवा त्या जागेवरती पोहोचवलेलं आहे. आणि खरोखर त्यांचा जेव्हा तो पुरस्कार झाला, व्हिडिओ आला किंवा त्या पुरस्कार घ्यायला जाणार होत्या, तेव्हा मला मेसेज आलेला, तेव्हा मी त्यांना एक मेसेज टाकला होता की मॅडम, यू डिझर्व इट, तुम्ही ते डिझर्व करता अँड वी आर प्राऊड ऑफ यू. आणि खरोखर आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या टीमला मोठं करा, टीमला कायम मोटिवेट ठेवा, टीमला कायम ट्रेनिंग देत राहा, टीमसाठी अशाच कायम रोल मॉडेल बनून राहा. तुमच्या टीम मधल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला मानसिक मॅडम सारखं झालं बनायचंय, हीच गाडी घ्यायची आहे, है ना. अशाच गोष्टी लोकांना तुमच्या वाटल्या पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. ह्या सगळ्यांना मोटिवेट ठेवाल, त्याच पद्धतीने या सगळ्यांकडून काय म्हणता येईल, काम करून घ्याल. कुणालाही घरी बसून नाही द्यायचं आपल्याला, है ना. कारण जर ही लोक थांबले तर मला असं वाटतं की आणि हा बिझनेस त्या एका माणसाचा नाहीये ना, त्याच्या थ्रू त्याच्या अंडर आलेल्या लोकांचा पण आहे. आणि मग त्याच्यामुळे कुठंतरी त्या गोष्टी किंवा त्या गडबड होतात, मग त्या व्हायला नको म्हणून प्रत्येक आपला लीडर, प्रत्येक व्हीआरमोर मध्ये जॉईन होणारा माणूस, त्याला सिस्टम मध्ये कसं आणता येईल आणि त्याच्याकडून काम कसं करून घेता येईल, त्याला हा बिझनेस कसा शिकवता येईल, याच्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नशील राहाल, अशा अपेक्षा करतो. सो थँक्यू सो मच, तुम्ही मला इन्व्हाइट केलं, त्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. पूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा, खूप अभिनंदन पूर्ण टीमचं. कारण हा जो पुरस्कार आहे हा एकटा मानसी पत्याने मॅडमचा नाही, हा तुमच्या सगळ्यांचा पुरस्कार आहे. कारण तुम्ही सगळेजण त्यांची ताकद आहात आणि त्यामुळेच त्यांना कुठंतरी हा पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्यामुळेच त्या कायमच तुमच्या सोबत राहतील, कायमच तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतील, कायमच तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतील. ही मला 100% त्यांच्यावरचा माझा विश्वास आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. फक्त मला टीम कडून एकच अपेक्षा आहे की जे मानसी मॅडम करतात किंवा ज्या गोष्टी मला मानसी मॅडम कडे पाहिल्यानंतर वाटतात की येस, मानसी मॅडम मागच्या 6 महिन्या आधी इथे होत्या, आता इथे पोहोचल्या, वर्षभर आधी इकडे होत्या, आता इथे पोहोचल्या, मानसी मॅडम आधी ह्या पद्धतीने बोलत होत्या, आता अजून चांगल्या पद्धतीने बोलतात. सो त्यांच्यामध्ये जी दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट दिसते ती हळूहळू तुमच्या प्रत्येकामध्ये दिसली पाहिजे, प्रत्येक प्लॅटिनम मध्ये, प्रत्येक गोल्ड मध्ये. आणि तुम्ही खूप जोरदारपणे, म्हणजे जे मानसी मॅडमनी जे रेकॉर्ड मोडलेले आहेत, तर मानसी मॅडमचे रेकॉर्ड मोडण्यासाठी माझेच रेकॉर्ड तुमची मोडत घोडदौड चालले. चालू झाली पाहिजे. माझेच सो रेकॉर्ड मानसी मोडा, मला मॅडमचे आनंद होईल. रेकॉर्ड ऍक्च्युली झालं पाहिजे. सो मानसी मॅडमचे रेकॉर्ड मोडण्यासाठी तुम्ही तुमची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतंय. कारण त्यांनीच मला
असं वाटतं की मोठ्या गोष्टी होऊ शकतात. आणि ठीक आहे, मानसी मॅडम आहेत, मध्ये काही लीडर्स असतील, त्यांच्या खाली काही लीडर्स असतील, काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात की मला ही लीडर पाहिजे होती, मला ती लीडर पाहिजे होती. याच्यात नका अटकू. तुमचा टॉपचा जो लीडर आहे तो बेस्ट आहे, त्यामुळे मध्ये कोण इकडं तिकडं थोडंफार मागं पुढं असेल, कमी जास्त असेल, तर त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुमच्या कामावरती, तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या टीमवरती कसा लक्ष देता येईल आणि तुमचा बिझनेस कसा वाढवता येईल याच्यावर सगळ्यांनी फोकस करा. सो मी आता ड्राईव्ह करतोय, त्यामुळं माझ्याकडून खूप शुभेच्छा. मानसे मॅडम, तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा, तुमचं खूप जास्त अभिनंदन. असेच पुरस्कार मिळत राहू तुम्हाला आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो. आणि लवकरच तुम्ही हायेस्ट पे आउट मध्ये कंटिन्यू एक नंबरला दिसो आणि तुमची टीम घेऊन जाईल अशी मला अपेक्षा आहे. बघूयात येस आता तुमची सर, टीम येस कधी घेऊन सर, जाते. हा, येस सर, ठीक आहे. नक्कीच. थँक्यू सो चलो, मच सर. ऑल द बेस्ट. येस येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि येस, टीम कडून तुम्हाला माझ्या प्लॅटिनम गोल्ड मध्ये हा चेंजेस नक्की दिसेल. त्या विषयावर मी काम चालू केलेलं आहे ऑलरेडी. आणि तुम्हीच म्हणजे तुम्हाला प्राऊड होईल अशी माझी टीम करेल. व सिनियर से ज्युनियर भारी असं तुम्हाला वाटलं पाहिजे, या पद्धतीने येस, काम होईल सर. क्या बात येस, आहे. थँक्यू थँक्यू, सर. थँक्यू, थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही कंटिन्यू करा, मी थोडं ड्राईव्ह येस करतो. सर, चलो, तुम्ही गाडी बाय. चालवू नका. सर येस. सांभाळून सर, हा, हात चला. सोडून चालवते. अरे काय, धरले धरले. चला, बाय. ऑटोमॅटिक आहे ती, ऑटोमॅटिक आहे. थँक्यू म्हणून सर. बोलायला म्हणून बोलायला द्यायला नको का? चला, bye. काळजी घ्या. येस सर, थँक्यू सर. चला, बाय. येस, थँक्यू सो मच. सरांनी आपल्याला गायडन्स दिलेला आहे आणि ऑलवेज जे सरांची इच्छा आहे, माझी पण नेहमी, म्हणजे माझ्या लिडर्सना पण माहिती आहे की मला माझी हीच इच्छा असते. म्हणजे तुम्ही बघितलं असाल की जेव्हा आरती मॅमनी गाडी घेतली तेव्हा तेव्हाचा तो आनंद, किंवा माधुरी मॅमनी गाडी घेतली, ज्योत्स्ना मॅमने गाडी घेतली, तेव्हा तुम्ही माझा स्पीच किंवा आनंद बघितला असेल. सो मला तुमच्या सगळ्यांच्या सक्सेसमध्ये आनंद आहे. आणि ही ट्रॉफी, म्हणून मी म्हटलं की ही ट्रॉफी माझ्या एकटीची नाही, तर आपल्या संपूर्ण टीमची आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या एकत्रितपणे मेहनतीचं एक, म्हणजे म्हणतो ना मी, काय म्हणतात ते, एक स्वरूप किंवा एक एक्झाम्पल म्हणून पुढे गेली असेल. पण तुमच्या सगळ्यांचं, म्हणजे जसं मी म्हटलं की मी कधीच ही स्वप्न पाहिली नव्हती अगोदर. तर हायएस्ट पे आउट मध्ये नाव येतं वगैरे ह्याचं पण काही वाटत नव्हतं की यायला पाहिजे, चालेल. मग हळूहळू जेव्हा ऑफर जिंकायला लागलो, मग असं वाटायला नाही नाही नाही, आपण ही ऑफर जिंकली. मानसिकता बदलत गेली. ऑफर जिंकल्यानंतर वाटायला लागलं हायएस्ट मध्ये नाव आलं, मग यायचं ते 10व्या नंबरवर. मग असं वाटायचं 10व्या नाही, आपलं थोडंसं वरती गेलं पाहिजे. मग काय, स्पर्धा ही स्वतःशीच. मी कधीच, सरांनी जे सांगितलं ना पहिला पॉइंट, आणि सगळ्यांना माहितीये, कंपॅरिझन कधीच करायचं नाहीये. मला आहेत ते प्रत्येक लीडर्स खूप छान आहेत, बेस्ट आहेत, ते आपापल्या टीमला सांभाळ. मला कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही. स्पर्धा ही मीही माझी स्वतःशीच ठेवते, आणि तुम्ही पण सगळ्यांनी स्वतःशीच ठेवायची आहे की माझ्या पूर्वीपेक्षा मी चांगली कशी बनेन. मी 10ला होती ती मी 8ला कशी जाईन, 8ला. म्हणजे याचा अर्थ मला दुसऱ्या कोणाला हरवायचा हा प्रश्नच नाही. फक्त मला स्वतःला जिंकायचंय, एवढंच डोक्यात ठेवा. सो जे जे प्रत्येकाने ठरवायचं की मला हायएस्ट मध्ये यायचंय, मला, तुम्हाला सुरुवात आहे, मला ब्रॉन्झ व्हायचंय, मला सिल्वर व्हायचंय, मला गोल्ड व्हायचंय, मला नंतर कंपनी मानसी पत्त्याने मॅडमच्या हायएस्ट लिस्ट मध्ये यायचंय, तिथून मग मला कंपनीच्या, स्टेप बाय स्टेप. पटकन तर उडी मारून 1-2 लाख रुपये आपण नाही घेऊ शकत. पण हे गोल्स तुमचे सेट असणं खूप गरजेचं. सो हे गोल सेटिंग सगळ्यांनी करायचंय, आणि बाकी सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो मला असं वाटतं की काही जण त्या प्रोग्रामला आलेले, सो त्यांना त्यांना सुद्धा बोलायला देणं गरजेचं आहे. बाकी सुद्धा कोणाला बोलायचं असेल आपण अनम्यूट करूया. येस, मृणाली मॅम, बोला. अनम्यूटच आहे मॅम. हा, सगळे. थँक्यू व्हेरी मच. खरंच कालचा जो दिवस होता ना, तो आमच्यासाठी म्हणतात ना सोनियाचा क्षण होता. आणि खूप भारी वाटते. म्हणजे योग्य गुरुचा हात धरल्यानंतर आपल्याला कशी योग्य दिशा मिळते. जे म्हटलेलं आहे ना की योग्य गुरुचा हात पकडा, तुम्हाला आपोआपच योग्य मार्ग मिळणार आहे आणि तुम्हाला योग्य दिशा मिळणार आणि नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहात. आणि तेच आमच्या बाबतीत घडलेलं आहे. मी मृणालिनी पेडणेकर विरार आहे, प्लॅटिनम डायरेक्टर विअरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅटफॉर्मवर. तर कालचा जो आमचा क्षण होता तो खरंच अविस्मरणीय होता. मानसी मॅमचं सांगायला गेलं तर त्यांच्या, म्हणजे त्यांच्या बरोबर नसताना मी त्यांच्या बरोबर होते हे सांगू शकते. कारण त्यांचा माझा ओळख सुद्धा नव्हती आणि पहिला त्यांचा मला कॉल आला होता जेव्हा मी जॉईन झाले. आणि नुसता त्यांचा 2-3 वेळा आवाज कानावर पडलेला. गावाहून जाऊन आल्यानंतर, तेव्हा मी गावी होते, गावाहून जाऊन आल्यानंतर त्यांच्या बरोबर जी
मी होते तेव्हापासून ते आतापर्यंत जो आहे तो क्षण, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. म्हणजे माझ्याच बाबतीत मी सांगत नाही, त्यांचे जेवढे जेवढे लीडर्स आहेत किंवा त्यांच्या अंडर जेवढे लोक आहेत, त्यांना त्यांनी एवढं एकरूप करून घेतलंय ना, की म्हणजे असं वाटतच नाहीये की त्यांनी कधी असा कोणाच्या बाबतीत दुजाभाव केला नाही. हा माझा लीडर आहे किंवा ह्याच्या खाली हे आहे, ह्याच्या खाली, किंवा माझी डायरेक्ट आहे त्यालाच मी मदत करणार नाही. त्यांनी सगळ्यांना सारखी मदत केली आहे. आणि हा जो त्यांचा गुण आहे, त्यांची जी लीडर क्वालिटी आहे, तीच लीडर क्वालिटी प्रत्येकाने जर आपल्यात घेतली तर नक्की मानसी पत्त्याने व्हायला वेळ लागणार नाहीये. कारण आतापर्यंत त्यांच्या जे म्हणजे त्यांच्या बरोबर बऱ्याचशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही चढ उतार होत असतात किंवा काही गोष्टी घडत असतात. त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये घडल्या, पण त्यांनी कधी हार नाही मानली. प्रत्येक वेळी आमच्या बरोबर त्या गोष्टी शेअर केल्या. त्यांनी लहानांकडून सुद्धा चांगले मार्गदर्शन घेतले. म्हणजे त्यांनी असं नाही म्हटलं की माझ्यापेक्षा लहान आहेत, कारण आपल्या टीम मध्ये बऱ्याचशा लहान सुद्धा आहेत, हुशार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी मार्गदर्शन घेतलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी विचारून विचारून केली. त्यांनी असं नाही म्हटलं की मी टॉपची लीडर आहे किंवा मी लीडर आहे तर मी माझ्या ह्यानी वेनी जाणार नाही. त्यांनी सगळ्यांशी बोलत, आमच्याशी सगळ्यांशी बोलत, हसत खेळत हा त्यांचा जो प्रवास आहे तो इथपर्यंत आणलाय. खरंच खूप भारी आहे की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मी प्लॅटफॉर्मवर या आहे. ते तर भाग्य आहे, पण याच्यासाठी मी माझे जे लीडर आहेत, मला ज्यांनी याच्यामध्ये आणलं, त्या म्हणजे लीडर निधी शिरदनकर मॅम यांचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे मी इथे मानसी मॅम बरोबर आहे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. आणि आपले सीएमडी एमडी मॅम, ते तर आपल्यासाठी देवच आहेत. त्यांनी जो प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे सगळ्यांसाठी, का की आज आपण काहीतरी वेगळं करून दाखवतोय. आणि हेच प्रत्येकाला करून दाखवायचं. आणि कालचा जो काही मानसी मॅमचा प्रोग्राम होता, 7 ऑगस्ट काल होता, आणि बीकेसी वांद्रे येथे, मुंबई येथे महाराष्ट्र स्टेट मँगो ग्रोवर्स असोसिएशन या संस्थेतर्फे त्यांना जो काही यशस्वी उद्योजिका, बिझनेस वुमन हा जो सत्कार, त्यांचा मान सन्मान त्यांना दिलेला आहे. खरंच खूप भारी वाटत होतं त्यांना जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज त्यांना मिळालेलं आहे असं मला वाटतंय. आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की बाबा मला खरंच, मला सुद्धा वाटत असेलच, मला माहिती आहे प्रत्येकाने आज मानसी मॅमचा जो जो व्हिडिओ आहे तो स्टॉप झालायत का? आपली जी येस येस, बोला बोला मॅम. याच्यामध्ये यशस्वी होणार. आणि याच्यासाठी मी मानसी मॅमना खूप खूप, मानसी मॅमचं धन्यवाद देते की आम्हाला त्यांनी सपोर्ट केलाय आणि त्यांच्या बरोबर त्यांच्यामध्ये सामावून घेतलंय. आणि त्यांच्या लीडर्स मध्ये एक वेगळा आम्हाला त्यांनी मान दिलेला आहे. सगळ्यांनाच देत आहेत त्या, पण मी खूप, मला स्वतःला धन्य, म्हणजे धन्य समजते की त्यांच्या बरोबर मी आहे. आणि थँक्यू व्हेरी मच मॅम, आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. आई अंबाबाई जवळ मी नेहमीच ही प्रार्थना करते की तुम्ही खूप खूप उंच यशाचे शिखर गाठा, अजूनही तुम्हाला उत्तरोत्तर तुमची प्रगती हो. थँक्यू व्हेरी मच मॅम. ऑल द बेस्ट आणि लव्ह यू. थँक्यू सो मच मृणाली मॅम. आणि मी मृणाली मॅम बद्दल सांगेन की जसं मगाशी म्हटलं की जी सिस्टम मी फॉलो केली, त्या वयाने मोठ्या असून सुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे तुम्ही जसं सर म्हणाले की मानसी मॅडमच्या बोलण्यामध्ये चेंज झालाय, पर्सनॅलिटीमध्ये चेंज झालाय, सेम चेंज मृणाली मॅम मध्ये होत चाललेला आहे. त्या सुद्धा त्या गोष्टी फॉलो करत आहे. त्यामुळे भविष्यात खरंच सगळ्यांचं भविष्य इथे खूप उज्ज्वल आहे, जे जे सिस्टम फॉलो करतात. थँक्यू सो मच मृणाली मॅम. विभूती मॅम, तुम्ही एकेकाला बोलायला द्या. तुम्ही स्वतः बोला आणि मग जान्हवी मॅमना बोलायला द्या, नंतर मग तुम्ही बोला. ओके मॅम. जान्हवी मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. थँक्यू सो मच विभूती मॅम, मला बोलायला दिल्याबद्दल. सो नमस्कार, मी जान्हवी बने, प्लॅटिनम डायरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आणि कालच्या कार्यक्रमाला आम्ही सगळेच मानसी मॅम सोबत तिथे होतो. सो सगळ्यात पहिली मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे जायला आम्हाला संधी मिळाली मानसी मॅडम सोबत. कारण एनईसी मध्ये मी काल पहिल्यांदा गेले होते, त्याआधी मी कधी गेले नव्हते. सो खूप भारी होतं, म्हणजे तिथे गेल्यानंतर
आम्हा सगळ्यांची चेकिंग झाली. मग आतमध्ये गेलो, आतमधलं सगळं एन्व्हायरमेंट खूप भारी, खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर सगळे बसलो वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तो क्षण जेव्हा मानसी मॅडमला अनाऊन्स केलं गेलं अवॉर्डसाठी, खूप भारी वाटलं, खूप जबरदस्त वाटलं. आणि बहीण म्हणून सुद्धा खूप प्राऊड वाटलं, कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत कोणाला अशा प्रकारे अवॉर्ड किंवा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं अवॉर्ड मिळालेलं नाहीये. आणि आज त्या पहिल्या आहेत ज्यांना मिळाले आमच्या फॅमिलीमधून. सो पूर्ण आपल्या वी आर मोर फॅमिलीसाठी, आपल्या पूर्ण टीम विनर्ससाठी आणि आमच्या फॅमिलीसाठी सुद्धा ही खूप प्राऊड मुवमेंट होती. आणि त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मी एकच सांगेन सगळ्यांना की खरोखर आपल्याला या ग्रेट लीडर भेटलेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आपली पण ग्रोथ इथे करणार आहोत आणि खूप पुढे जाणार आहोत. आणि त्या सगळ्यासाठी नेहमीच आपल्याला मानसी मॅडमचा सपोर्ट असतो. सो थँक्यू सो मच. आणि मला ऍज अ लीडर म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून बहीण म्हणून सुद्धा असं वाटतं की आज या स्टेज पर्यंत खूप मेहनतीने किंवा खूप स्ट्रगल करत त्या आलेल्या आहेत. कारण त्यांचा आधीचा स्ट्रगल म्हणजे जॉब करतानाचा किंवा कोरोनाच्या काळातला स्ट्रगल आणि आता वी आर मोर मध्ये पण खरंच खूप स्ट्रगल करून त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. पण इथून पुढे पण त्या खूप छान प्रगती करू देत, यशाच उच्च शिखर त्या गाठू देत. एवढंच मी बोलेन. थँक्यू सो मच मानसी मॅडम आणि प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच जान्हवी मॅम. एकता मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. थोडं मला विभूती मॅम बोलायचंय. ओके, बोला मला बोला. थँक्यू म्हणायचंय जान्हवी मॅमना, कारण बघा त्या माझी बहीण सुद्धा आहेत लहान, आणि मला माझ्या त्या सोहळ्यामध्ये त्या सोबत हव्या होत्या. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही यायचंय. आणि एक म्हणतो ना की आयुष्यात आपण देवाकडे खूप काही मागतो, आणि मी नेहमी मागत असायची की बाबा माझा जॉब का गेलाय, मला काहीतरी अशी संधी माझ्या आयुष्यात येऊ दे की म्हणजे आता या वयामध्ये मी काय करू शकणार आहे. आणि जान्हवी मॅडमच्या थ्रू माझ्याकडे ही संधी आली. आणि खरंच संधी आणणारा खूप मोठा असतो, आणि हा ग्रॅटिट्यूड मला नेहमीच राहील जान्हवी मॅम, की थँक्यू, तुमच्यामुळे माझ्याकडे ही संधी आली आणि मी इतकं काही करू शकले. नाहीतर कदाचित मी जॉब करत राहिले असते किंवा रिसेलिंगच करत राहिले असते. सो खरंच हा दिवस येण्यामागे कोणी ना कोणी निमित्त असतं, आणि ते तुम्ही आहात. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग जान्हवी मॅम. इथे मला थोडंसं बोलायचं आहे. ठीक आहे, संधी मी दिली किंवा निमित्त मी होते, पण त्यामागचे खरे कष्ट किंवा संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करणं पण गरजेचं असतं आणि ते तुम्ही केलंय. सो त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. अँड खरंच प्राऊड फील होत आहे आज तुमच्या या यशाबद्दल. सो थँक्यू येस, सो मला मच. आता बाकी सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं यश तुम्हा सगळ्यांना या लेवलला गेलेलं बघायचंय, आणि हे लवकरच होणार आहे. थँक्यू सो मच. येस विभूती मॅम. हॅलो. खरंच खूप ऐकून भारी वाटतंय आणि अजून पुढे ऐकायचंय. तर आता पुढे मी एकता मॅमना अनम्यूट करून बोलायला रिक्वेस्ट करते. येस, थँक्यू विभूती मॅम. सॉरी, मी कॅमेरा ऑन नाही करत आहे, मी जरा बाहेर आहे. पण मी एवढंच एक सांगू शकते की फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्या टीम मधल्या डॅशिंग लीडर मानसी मॅम यांना बेस्ट बिझनेस अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा. ऍक्च्युली कालचा दिवस मी खूप मिस केला, घरच्या काही जबाबदारीमुळे मला मानसी मॅमच्या अवॉर्ड फंक्शनला मला नाही जमलं जायला. पण खरंच आज मी अशा म्हणजे आपण अशा एक लीडरच्या टीम मध्ये आहोत जिने हजारो महिलांना फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवलंय. प्लस हेल्थ अवेअरनेस असो किंवा घर बसला बिझनेस सुरू करण्याची संधी, मानसी मॅमचं प्रत्येक स्टेप हे सर्वांसाठी खूप ऍक्च्युली इम्पॉर्टंट ठरते. आणि त्यांचं लिडरशिप ची खासियत म्हणजे त्या स्ट्रिक्ट सुद्धा आहेत आणि दिलखुलास पण, म्हणजेच काय तर त्या मोटिवेट पण करतात आणि काम पण करवून घेतात. आणि त्यांच्या बोलण्याने आणि एनर्जीने अनेकांचं आयुष्य वळणावर आलंय. सो मला कायम असंच वाटतं की मी खूप लकी आहे की मी मानसी मॅडमच्या टीम मध्ये आहे. आणि मानसी मॅडम ज्या पद्धतीने स्वतःला आणि इतरांना घडवत आहेत त्याला पूर्णपणे हा साजेसा असा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि हॅट्स ऑफ टू युअर जर्नी. आणि खूप छान वाटतंय. खूप खूप अभिनंदन मानसी मॅम. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच एकता मॅम. आणि येस, एकता मॅम म्हणाल्या, अगदी परफेक्ट म्हणाल्या, कारण सगळ्या लिडर्सना सुद्धा माहितीये की स्ट्रिक्ट म्हणता येणार नाही, पण डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये ऍक्च्युली मी थोडीशी आहे स्ट्रिक्ट.
आणि अगदीच जे ब्रॉन्झ आहेत किंवा त्याच्या खाली आहेत त्यांना कदाचित नसेल. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं ताट घेतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी त्याच्यात असणं गरजेचं असतं की नाही. आयुर्वेदात सांगितले, थोडं कडू, थोडं तिखट, थोडं गोड, सगळ्या चवी असणं गरजेचं आहे. तुम्ही अगदीच जर गुलाबजाम सारखं गोड राहिलात तरी सुद्धा मग ह्यांच्याकडून कामं निघणार नाही. त्याच्यामुळे कधी कधी वेळेला ओरडावं सुद्धा लागतं किंवा स्ट्रिक्टनेस दाखवावा लागतो. पण त्यामुळे त्यांच्याकडून त्या गोष्टी होतात. आणि येस, म्हणूनच इतके छान पद्धतीने हे सगळे काम करतायत. सो थँक्यू सो मच एकता मॅम. मी इतर कोणाला बोलण्याच्या अगोदर आणखीन एका अशा व्यक्तिमत्वाला इथे इन्व्हाइट करते की ज्या ज्या म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जसं आपले विकास सर माझ्या आयुष्यात आले आणि व्ही आर मोर माझ्या आयुष्यात आलं, तसंच अजून एक व्यक्तिमत्व जे आयुष्यात आलं आणि तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकणार इतक्या लेवलला आपल्याबद्दल विचार करणाऱ्या. म्हणजेच काय तर तुमचं ड्रेसिंग कसं असावं, तुम्ही कसं बोलावं, तुम्ही लोकांसमोर कसं प्रेझेंट व्हावं. आणि ह्या गोष्टींना मी सिरियसली सांगते, मी राहणं व्यवस्थित होतं माझं, पण एक्झॅक्टली लोकांसमोर प्रेझेंट राहणं आणि तुम्ही कसं तुमच्या पर्सनॅलिटीला बूस्ट करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी मला शिकवल्या आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने गाईड केलं आणि अजूनही करतात आणि या पुढेही त्या मला करतच राहतील, अशा आपल्या कंपनीच्या कोण बरं? चला पटापट सांगा. प्रिया सांगा. मॅम. प्रिया मॅम. सो प्रिया मी मॅम. वेलकम करते प्रिया मॅम ना. प्रिया मॅम, बोला. बाकीच्यांनी अनम्यूट करू नका. सगळ्यांना ओपन ठेवलेलं आहे, पण कोणी मध्ये बोलू नका. मॅम, प्रिया मॅम. येस. हॅलो. येस. चलो. सो विशेष म्हणजे मी सकाळीच मॅडमला व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केलं आहे की मॅडम तुम्हाला अवॉर्ड मिळाला आणि त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. एक समाजाने दखल घेतली की एक बाई काय करते, किती काम करते आणि ही दखल जी आहे ना ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर घेतलेली आहे. त्यामुळे खरंच तुमचं मनापासून अभिनंदन की मॅडम तुम्ही एवढं छान काम करतायत आणि त्याला कोणीतरी रेकग्नाइज करते. वी आर मोर तर ऑलवेज करते, पण कोणतरी बाहेरची कोणतरी समाजामध्ये, आम्ही नेहमी म्हणते की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर त्या आपल्याला कोणतरी बघतंय, वॉच करतंय ह्याच्यासाठी की बाबा त्यांनी दखल घेतली की ही व्यक्ती आहे, कंटिन्युअसली दिसते, हिचा इन्कम दिसतो, हिचा ग्राफ हा वाढलेला दिसतोय. त्यासाठी पण ते जे कोणी ऑर्गनायझर असतील तर त्याच्यामध्ये त्यांना पण माझं मनपूर्वक अभिनंदन की आमच्या एका चांगल्या हिरकणीची तुम्ही निवड केली आणि त्यांना म्हणतात ना की परफेक्ट अवॉर्ड तो घरामध्ये गेलेला आहे. सो मनापासून मानसी मॅडम, त्यांच्या फॅमिलीचं, त्यांच्या टीमचं हे मनापासून मी अभिनंदन करते. आणि हाच अवॉर्ड असा असा नाही पाहिजे आहे की एकाच व्यक्तीला, तुमच्या मानसी मॅडमच्या टीम बरोबर अजून 5 जणींना भेटायला पाहिजे होता, बरोबर की नाही. सो नेक्स्ट टाइम असं करा की तुम्ही जे काही करतायत ना अफलातून करतायत, माहितीये तुम्ही जे काम करतायत ना खूप भन्नाट कामं करतायत, पण ही ती वेळ आलेली आहे लोकांना सांगण्याची, लोकांना दाखवण्याची की आपण काय करू शकतो. एक लेडीज असून आपण काय करू शकतो. आपण 50 लाख इन्कम घेऊ शकतो, आपण 80 लाख इन्कम घेऊ शकतो फक्त नेटवर्क मार्केटिंग ह्या प्लॅटफॉर्मवर. नॉट ओनली वी आर बोर, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे ना की इथे येणारा पैसा हा अनस्टॉपेबल असतो, फक्त तुम्ही कशा प्रकारे घेतायत हे खूप महत्वाचं आहे. सो हा अवॉर्ड जो मिळालेला आहे मानसी मॅडमचा, मला असं वाटतं फर्स्ट अवॉर्ड आहे आणि खूप काय म्हणतात त्याला, जिवंत त्या गोष्टीला तो जगण्याचा. कारण का मी काल लाईव्ह पण बघितला, आरती मॅडम थँक्स टू यू की त्यांनी लाईव्ह केलं आणि ते आम्हाला सगळं बघायला मिळालं. त्यांचं मी स्पीच ऐकलं, मला खूप आवडलं. मी मॅडमला वाटलं अगदी छानशी सोबर साडी घालून जा, वेगळं प्रेझेंटेशन असतं ते. आणि त्यांनी थँक्यू मॅडम तुम्ही ऐकलं, म्हणजे काही काही लोक लिडरचं ऐकत सुद्धा नाही है की नाही मृणालिनी मॅडम, एका कानाने ऐकतात एका कानाने सोडून देतात. तर त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते फॉलो केलं आणि बघा किती छान झालं. आज तुमच्याकडे पण एक दाखवायला अचिव्हमेंट झाली की माझा लीडर आहे. त्याला नॉट ओनली वी आर मोर की इतर कंपन्यांनी, इतर ऑर्गनायझरने सुद्धा रेकग्नायझेशन करून त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. सो हे तुमच्याकडे अजून एक तुमच्या फाईलमध्ये प्लस पॉइंट झालेला आहे. आणि मानसी मॅडम
कधी लक्षात ठेवा, म्हणजे मानसी मॅडमच्या नंतर खाली आहे आरती मॅडम आहे, ज्योत्स्ना मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत. कितीही आपण आकाशात उंच उडालो तरी आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवायचे, येस आपली मॅम. बुद्धी नेहमी शाबूत ठेवायची. आपल्याला असा एक नाही, अजून भरपूर अवॉर्ड घ्यायचे, भरपूर असे बिझनेस आयकॉन अवॉर्ड घ्यायचे आहेत. एक झी मराठीचा आहे बघा अवॉर्ड, ज्याच्यामध्ये ना ते अशाच लोकांना शोधत असतात, सर्वे करत असतात. उंच माझा झोका म्हणून आहे तो अवॉर्ड. तर त्याच्यामध्ये ते फक्त महिलांनाच शोधत असतात, तुम्ही काय चांगलं काम करतायत तर. आणि हे सगळं सोशलीच होतं, त्याच्यासाठी पण तुम्हाला त्या अवॉर्ड पर्यंत पोहोचा. तो एकदम भारी अवॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये खूप तऱ्हेतऱ्हेच्या बायका असतात, ज्या खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात आणि त्याच्यामधून तुम्हाला एक ओळख दिली जाते. झी मराठीच्या प्लॅटफॉर्मला ओळख आली म्हणजे तुम्ही काय सुपरस्टार झालात, आहे की नाही? सो मानसी मॅडम, ह्या गोष्टीचं तुम्ही हे करा, तुम्ही पेपरमध्ये ऍड सुद्धा देऊ शकता या गोष्टीची, येस मॅम. येस. आणि द्या, रेकग्नायझेशन घ्या. त्यांच्याकडून सुद्धा येणार आहे आणि एक ऑलरेडी 1-2 जणांना हे केलेलं आहे, ही पोस्ट दिलेली आहे. विरारच्या लोकल पेपर, सकाळ पेपरमध्ये लावून टाका. उलट खालच्या लीडर लोकांनी दिलं पाहिजे की माझ्या लीडरला अवॉर्ड मिळाले म्हणून मी पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज करते. हा, सगळे हो, लीडर आहेत खाली टॉपचे. स्वतःचा नंबर टाकून द्या, झालं. येस. येस हा, मॅम, नक्कीच मॅम. करून टाका, बघा लीड येतील तुम्हाला. नाही, सो आणि खरंच छान वाटलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात आनंद आलाय, पण तुम्ही सगळेजण सेलिब्रेशनला आला आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही नेहमी म्हणत असतो की मानसी मॅडमनी जी टीम बांधून ठेवलेली आहे, त्याचं सगळं जे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, एक अटॅचमेंट आहे, त्यांनी बांधून ठेवता. अशी श्रद्धा मॅडम आल्या होत्या की मॅडमनेच आम्हाला तसं डेव्हलप केलेलं आहे. तर येस, मॅडमने जसं तुम्हाला डेव्हलप केलं ना, तसं तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना डेव्हलप केलं पाहिजे. ओके, बांधून ठेवलं पाहिजे. एक वेळ कोणी तुम्हाला फोडायला आला तरी नाही फुटणार, एवढे तुम्ही घट्ट रोवून राहिले पाहिजेत. नॉट ओनली कमिटेड, फक्त स्वतःला तुम्ही ती कमिटमेंट द्या की बाबा मला कुठंच जायचं नाही, मला कुणाबरोबर चिटिंग करायची नाहीये, आणि मला जे मिळतंय ना ते असंच अजून मिळत जाऊ दे. समुद्रा एवढं पैसे माझ्या घरात येऊ दे. आणि बघा, मी तर आता स्टेटसच टाकणार आहेत की कर्माची फळं, तुमच्या कर्माची फळं, चांगल्या कर्माची फळं तुम्हाला 15 ऑगस्ट पासून भेटायला चालू होणार आहेत. सो येस. छानपैकी काम करत राहा. मनामध्ये एवढी पण शंका नका आणू की मी काम करते आणि माझ्या लीडरला 25% बोनस जातोय. नाही, असं अजिबात मनात नका आणू. आणि छान छान काम करत राहा, मस्त मस्त इन्कम घेत जा, पे आउट घेत जा, रिपर्चेस इन्कम घेत जा, है ना. तुम्ही बाहेर फिरला तर कंपनी तुम्हाला लीडर एक्सपेन्सेस देते, ते घेत जा, आणि भरपूर पैसे कमवा. आणि आम्ही तर पैसे द्यायला बसलेलोच आहोत, आणि आम्ही जेव्हा पैसे देऊ त्या बाहेरचं जेव्हा सोशली तुम्हाला हे देतं, मान सन्मान देतो, हा व्ही आर मोरचा खरा विजय आहे. बरोबर की नाही? येस मॅम. सो आपल्या कंपनीच्या प्रोग्राम मध्ये आपणच ट्रॉफी देतो, पण ही गोष्ट किती भारी आहे की बाहेरची लोक पण आपल्याला ओळखतात आणि आपल्याला ट्रॉफी देतात. येस मॅम. तो मानसी मॅडम, ह्या नोटवर मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही अजून मोठे झाले पाहिजे, आणि माझं एक स्वप्न आहे तुमच्या बाबतीत, ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते मी करून घेणार, तुमची इच्छा असो नसो मी करून घेणार. माहितीये मला, तुम्ही करून ओके. घेणार आहे मला माहिती आहे. हा, सो एवढं छानपैकी आपण आज कोणी कोणी शपथ घ्या की बाबा यावर्षी मानसी मॅडमने घेतला तर 2026ला कोण कोण घेणार आहे. सो काम करायला घ्या, आणि आपल्याला कुठे पैसे भरून नाही घ्यायचे, आपल्याला रिअल जे कोण रेकग्नाइज करेल ना त्यांच्याकडेच जायचंय. त्यामुळे सोशली तुमचे जे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, तुमचं दिखावा तो थांबला नाही पाहिजे. चांगल्या गोष्टीचं तुम्ही प्रमोशन भरपूर करा. आपण एकाच गोष्टीला कमी पडतो, प्रमोशन, बाकी काही नाही. आपल्याकडे सगळे, आपल्याकडे प्लॅन जबरदस्त आहे, आपल्याकडे प्रॉडक्ट जबरदस्त आहे, आपल्याकडे त्याचे फीडबॅक तर त्याच्यापेक्षा सुपर डुपर हिट आहेत, है ना. आणि आपली सिस्टम पण खूप आहे. जी जी कंपनी जी चालू आहे ना, बघा कुठल्याही कंपनी चालतात ना, एकतर प्रॉडक्ट चांगलं पाहिजे, पे आउट चांगला पाहिजे. काही काही कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट चांगलं असतं, पे आउट बेकार असतो, चालत नाही. काही काही कंपन्यांमध्ये पे आउट चांगलं असतं, प्रॉडक्ट बकवास असतं, त्या पण ढपकन पडतात. पण व्ही आर मोर मध्ये प्रॉडक्ट पण चांगला आहे, पैसे प्लॅन पण चांगला आहे, फीडबॅक पण चांगला आहे, आणि व्ही आर मोरचे पिलर पण खूप स्ट्रॉंग आहेत. सो ह्या गोष्टी इथं कुठंच डगमगणार नाही आहेत. आणि आपण आपण इतिहास करणार, जसं वेस्टेज कंपनीने केलं, मोदी केअरने केलं, बऱ्याच माय लाईफस्टाईलने केलेलं आहे ना, तसा व्ही आर मोर इतिहास करणार आहे, आणि त्या इतिहास करणारे तुम्हीच आहात. येस ओके. मॅम.
आणि डेफिनेटली. आपल्याला इतिहास हा करायचा म्हणजे करायचा आहे. इथं ओळख, आपल्या इतिहासात नाव लिहिलं गेलं पाहिजे की विरारच्या मानसी पटयानीने 1 करोड रुपये कमवलेले आहेत. नक्कीच. ज्योत्स्ना नार्वेकर कोल्हापूरच्या 1 करोड रुपये कमवलेले आहेत. असा इतिहास घडवायचा आपल्याला. त्यासाठी 1 करोड ही छोटी अमाऊंट नाहीये. 1 करोड रुपये तुम्ही बघितले असतील, कुठे बघितलेत माहितीये का? आपलं लोन अकाउंट असतं ना, हम्म. होम लोन, त्याच्यामध्ये बघितलेले असतात. बरोबर की नाही? आपल्या अकाउंटला कधी बघत नाही. सो ती दाखवण्याची वेळ आली आहे. इच्छा आहे माझी की प्रत्येकाने घर हे कॅशमध्ये घ्यावं. नको आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायला, नको आपल्याला हे करायला. व्हाईटमध्ये फुल कॅशमध्ये घर घ्या. काही लोनची गरज नाही. एवढं आपल्याला काम करायचंय. आणि ह्या जगामध्ये अल्टिमेटली एकच सत्य आहे, ते म्हणजे पैसा. पैसा. येस मॅम. ओके. आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. सो इतिहास घडवण्यासाठी तुम्ही तयारीला लागा, कामाला लागा. निशा महाजन मॅडम कुठे आहात? कुठे दिसतच नाही, काय नाही, फक्त फंक्शन आहे मध्ये, मॅडम. एलडीपी मध्ये. आणि आज मला एवढ्या दिवसांनी दिसलायत. येत पण नाही नाही तुम्ही मॅडम, आता ऑफिसला. नाही मॅडम, मी असते मीटिंग मध्ये असते. तुमचं काल विकास सरांची मीटिंग होती, आज मानसी मॅडमची आहे. ऐकते मॅडम, मी सगळं मोटिवेशन घेते तुमच्याकडनं आणि तुमचं ऐकल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणजे खरंच खूप म्हणजे प्राऊड फील पण होतं आणि काहीतरी करण्याची. आणि कालचा जो सरांनी जी मीटिंग घेतली ना मॅडम, त्याच्यामध्ये त्यांनी जे पॉईंट सांगितले ना, खरंच आम्ही करणार आणि मी करणार आहे. मी ते तुम्हाला आता ऑलरेडी आता इथे लाईव्ह मध्ये सांगते. पण मला करायचंय मॅडम वी आर मोर. खरंच खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. आणि मानसी मॅडमला पण म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचं जे काही सोहळा बघून माझ्या अंगावर आणि आता मला डोळ्यात पाणी पण आलं की एक व्यक्ती, एक लेडीज, तिने स्वतःच्या याच्यावर की 25 लाखाची गाडी घेणं म्हणजे आपण आयुष्यभर काम करतो तरी 25 लाखाची गाडी काही काहीच घेऊ शकत नाही. परंतु वी आर मोर ह्या प्लॅटफॉर्मवर मॅडमनी जे पण काय केले ना, ते खरंच म्हणजे स्पीचलेस आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे म्हणजे शब्द नाहीये. आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो इतका जबरदस्त आहे की मी म्हणते तुम्ही म्हणजे ऍक्च्युली एवढं काय केलंय वी आर मोरने. एवढी म्हणजे लोक हे काय म्हणतात त्याला, घरी बसलेल्या होत्या महिला की ज्यांना जॉब नव्हता, पैसे, आर्थिक परिस्थिती त्यांची स्ट्रॉंग नव्हती. पण वी आर मोर हा असा प्लॅटफॉर्म आहे की एवढी लोक जी घरी होती आज ती काम करायला लागलेली आहे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करते. म्हणजे मी म्हणते वी आर मोर ही जगातली आपली एक फर्स्ट क्रमांकाची कंपनी आहे आपली. खूप सुंदर आणि मला खूप प्राऊड फील आहे. ठीक आहे, माझी आता समजा जशी ग्रोथ आहे तसं मी अजून फास्ट चांगलं काम करण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच थँक्यू तुम्हा सर्वांना, विकास सर, प्रिया मॅडम, मानसी मॅडम, की मला खूप छान गायडन्स पण करता. आणि मी नक्कीच करेल मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही म्हणतात बायका ज्या घरी बसल्या होत्या, तुम्ही का घरी बसलेत आज? नाही मॅडम, जायचं की जाऊन आली मॅडम काल. आज जरा साफसफाईचं काम चालू आहे. नाही, बाहेर सो पडणार आहेत. आणि येस निशा मॅम. मॅमना आता मी पाठीच लागलेली आहे, त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर विदर्भ दौरा येस मी मॅडम करण्याचा. मेसेज पण केला आपल्याला कुठल्या कुठल्या लोकेशनला जायचं आहे 15 ऑगस्ट नंतर. कारण बरीचशी माझी गावाकडं 5-6 गाव आहे की जिथे लेडीज तयार आहेत. अक्षरशः 20 म्हणजे 51 महिला म्हणजे या तुम्ही, आम्ही रेडी टू तुमची ना कम. अशी कॉम्पिटिशन लागली पाहिजे, मी तुम्हाला सांगते. खानदेश दौरा आहे, खानदेश आता दौरा. राजनंदिनी मॅडम त्या दौऱ्यावर आहेत. म्हणजे मला वाटतं ते आज संभाजीनगरला आहे. तो झाल्यानंतर मानसी मॅडमचा लागला पाहिजे. तो झाला असे पटापट एक लीडरच्या मागे एक एक झालं पाहिजे. लोक थांबलीच नाही पाहिजे की बाबा ही येऊन गेली, ती येऊन गेली, कोणाचं जास्त इम्पॅक्ट. हेल्दी कॉम्पिटिशन अशी लावायची की मानसी मॅडमच्या जास्त जॉईनिंग आल्या, की राजनंदिनी मॅडमच्या आल्या, की जयश्री मॅडमच्या आल्या, बरोबर आहे का, आशा मॅडमच्या आल्या. सो ही कॉम्पिटिशन लागली पाहिजे. अशी एक 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 सिटी आहे ना, असं सोडलं नाही पाहिजे तुम्ही लोकांनी. कुठलं राहिलंय तुम्ही महाराष्ट्राचा हे काढा, नकाशा काढा. तिथे बघा की कुठल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपले डिस्ट्रीब्युटर नाहीये, तिथं ओपनिंग करायला घ्या. येस हा, येस मॅम. तर करा मस्तपैकी. मग आपण मॅम, करणार धुमाकूळ मॅम, मी मी घालूया. तुम्हाला 100% एक गोष्ट तेच सांगते की मी सरांना पण शब्द दिला आणि येस, खूप छान छान लीडर्स तर बाहेर पडतील. मीच यांना थांबू देत नाही आणि देणार पण नाही. आणि एकेकामध्ये चेंज बघायला मिळेल. जरा ज्योत्स्ना मॅम कडे नीट बघा, बघा काय चेंज दिसतोय का. जरा केस, स्टाईल बिल, हेअरस्टाईल बघा. हेअरस्टाईल चेंज, स्ट्रेटनिंग तो केली असेल. फुल 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 तयार होत आहेत लीडर्स. स्वतःमध्ये चेंज सुद्धा करतायत आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांमध्ये चेंज झालाय आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तो दिसेल. थँक्यू मॅम, तुम्ही बिझी शेड्यूल नाही, यू मधून आर द सुद्धा वेळ. फेस ऑफ कंपनी. तुम्ही सगळेजण कंपनीचे फेस आहात. ओके. आणि त्या ह्या प्रत्येक वेळेला किंवा मी म्हणते ना, किंवा हे सगळं हे तुम्हालाच चालवायचंय पुढे. आम्ही तुमच्या नेहमी मागेच असणार आहोत, सपोर्टला, सिस्टम सांभाळायला.
बाकी तुम्हालाच पुढे घेऊन जायचंय आणि त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळेल हे व्ही आर मोर मधून विकास सर आणि मी माझ्याकडनं हा शब्द तुम्हाला कधीच काही कमी नाही पडून देणार. हा व्ही आर मोरचा शब्द आहे. आणि व्ही आर मोरला फक्त ना फक्त तुमचा टाइम पाहिजे. तुमचे पैसे पण नको आहेत. तुम्ही कमवा, तुम्हीच ऐश करा. फक्त तुमचा आम्हाला काय पाहिजे? टाइम पाहिजे. आणि तो प्रामाणिकपणे असो. आम्ही 24 तासातले 25 तास नाही मागत आहे. 2 तास, 3 तास, 5 तास. त्याच्या पुढे नाही. हा. येस सो मॅम. मला खूप छान वाटलं आजच्या ह्या मीटिंगला, मला इव्हेंटला बोलवलं आणि 2 शब्द बोलायची परमिशन दिली. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट टाइम मला असं अजून कौतुक करायला आवडेल की इतर ज्या लेडीज आहेत त्यांना आपण जेव्हा रेकग्नायझेशन करू तेव्हा खरंच बघ एक असं असतं की एके वर्षी मला वाटतं मी मागच्या वर्षी मानसी मॅडमच्या घरी गेले होते बर्थडेला. सो हे स्वीट सरप्राईज आहे. असं का वाटलं मला जावं असं वाटलं का? कारण का त्यांचं काम बोलतंय. त्यांनी जे व्ही आर मोरला टाइम दिलेला आहे, व्ही आर मोरला त्यांनी डेव्हलपमेंट दिलेली आहे. दॅट्स वाय म्हणून मी गेले होते त्यांच्याकडे. सो असं तुम्हाला पण वाटत असेल तर चांगलं काहीतरी काम करा छानपैकी. हा. येस बघा मॅम. मी तेव्हा मानसी मॅडमला ना वॉच म्हणून गिफ्ट केलं होतं. तो वॉच नव्हतं. मी मॅडमला वेळ दिली होती की मॅडम तुमची चांगली वेळ चालू होती आणि येस त्यांनी तो शब्द खरा ठेवलेला आहे. आणि ते काय करतायत? त्यांची वेळ बदलत चाललेली आहे आणि चांगला ग्राफ वाढवत चाललेले आहेत. आणि खरंच खूप छान आहे की ह्या एज मध्ये सेकंड इनिंग खेळून करिअर सेट करणं नॉट अ जोक. बरोबर की नाही? सो खरंच मनापासून अभिनंदन मानसी मॅडम. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पाहिजे तर कंटिन्यू करा. मी येस मॅम. पाहिजे मला तर मला एक बोलायचं आता, तुम्ही बोललात म्हणून ही गोष्ट आपण जास्त शेअर नव्हती केली, पण हम्म. खरंच मॅमने येऊन वॉचच्या रूपात मला वेळ, म्हणजे म्हणतात ना, वेळ दिली की या वेळेचा तुम्ही उपयोग करा आणि स्वतःची वेळ बदला. पण खरंच मॅम ज्या बर्थडेला माझ्या घरी येऊन गेल्यात आणि त्याच्यानंतर माझा जो ग्राफ आहे तो कधीच खाली आला नाही, तर तो पुढे 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 पुढेच गेला. म्हणजे खूप छान असे आशीर्वाद देऊन गेल्या किंवा खूप छान असं माझ्यासाठी त्या बोलून गेल्या आणि त्याच्यामुळे इथपर्यंत मी येऊन पोहोचले. सो आता एक ते म्हणतात ना, ही एक ऑफरच लावून टाकणार आहे मी आता. ज्यांना ज्यांना वाटतं प्रिया मॅडम घरी यायला पाहिजे, लाख हम्म. 2 लाखाच्या वरती इन्कम घेऊन जा. ओके. अशी ऑफरच लावून टाकते मॅडम, स्वीट बर्थडे सरप्राईज विथ प्रिया मॅम. जो जो 2 लाखाच्या वर जाणार, प्रिया मॅडम ना मी समोरून सांगणार, मॅम याच्या घरी जाऊया, यांचं 2 लाखच्या वर इन्कम गेलंय, मी पण येईन सोबत. तेवढंच मला पण फिरायला मिळेल. ओके. सो थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्ही कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला काम असेल तर तुम्ही हे करा, अदरवाईज थांबताय तर थांबा, असं काहीच नाही. नाही, मला आपलं शेड्यूल लावायचं आहे 15 ऑगस्टचं. चालेल चालेल. ओके. ओके. मी तुम्हाला होस्ट करते. तुम्ही कंटिन्यू करा. येस मॅम. चलो, थँक्यू. थँक्यू मॅम. बाय मॅम. बाय. येस, नेक्स्ट कोण बोलतंय? कसं वाटलं मॅमशी बोलून? मी बोलू मॅम? फुल खूप भारी. मोटिवेशन. येस येस, बोला मॅम. मधुर मॅम बोला. येस. थोडीशी आज माझी धावपळच होती आणि आनंद एवढा होता की ती मी गाडीवर असताना पण फोन हातात, मुलाला घ्यायला गेली तरी पण हातात, मीटिंग करत होती तरी पण हातात. सो मी माझ्या मुलाला एक प्रश्न विचारला की मानसी मॅम जेव्हा घरी आल्या होत्या तेव्हा तू तिकडे बसून त्यांना का बघत होतास? मला आता ह्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणजे किस्सा असा झालेला, 2च मिनिटं येईल, की मॅम सगळ्यात पहिले म्हणजे गुजरातमध्ये येण्याच्या वेळेस माझ्याकडे आल्या होत्या जेव्हा माझी सुरुवात होती. आणि माझं खूप होतं, उठता बसता काही असं काही असेल ना, मानसी मॅम मानसी मॅम मानसी मॅम मानसी मॅम चालू असायचं. तर मी त्याला आज विचारलं की मला असं वाटलं की त्या प्रश्नाचं उत्तर हे असू शकतं की माझा मुलगा ना सगळं सोडून मॅम अशा झोपल्या होत्या ना, येऊन त्यांच्याकडे असा बसला आणि त्यांना जवळजवळ 3-4 मिनिटं असं बघतोय. आणि मी काम करत होते. मी म्हटलं काय बघतोय रे? तर तसं लाजला आणि गेला. तर मला आणि मानसी मॅमला प्रश्न पडला, हा का बघतोय? नंतर मी आज त्याला विचारलं की तुला असं वाटलेलं का रे की माझी मम्मी एवढी मोठी कोणाची फॅन आहे की उठता बसता नुसती मानसी मॅम करते, प्रत्येक गोष्टीमध्ये मानसी मॅमचं नाव असतं. सो आज मला त्या प्रश्नाचं उत्तर असंच मिळालं आणि मी त्याला विचारलं, तो बोलला हो मम्मी, आमच्या नंतर तू ज्यांचा जास्त विचार करते ना ती व्यक्ती घरी आली म्हणून मी बघत होतो की असं काय आहे. सो खरंच खरंच माझ्याकडे शब्द नाहीयेत. मला खूप प्राऊड फील होते की वयाच्या या स्टेजला मॅमनी जे करून दाखवलं. सो आपण खंत करतो की अरे एवढं वर्ष माझी फुकट गेली, तर नाही.
मी माझ्या ज्या वयात आहे त्या वयामध्ये मी सार्थक केलं जे मला हवं होतं आणि ते VR मोरमुळे शक्य झालं. बघा ऑपॉर्च्युनिटी VR मोरनी सगळ्यांना दिलेली आहे. पण ना आपण ज्याचा बोट धरतो, ज्याची करंगळी म्हणा किंवा ज्याची तर्जिका धरतो, तो जो आपल्याला घेऊन जातो आणि नेहमी दिशा दाखवतो. सगळ्या लीडरचं तुम्ही ऐकलं असेल की मॅम ओरडतात किंवा प्रेमाने पण समजवतात. पण आई वडील कसे असतात सेम ॲज मी मॅमला पण बोलली की माझी मम्मी 2012 मध्येच गेली. पण मला जेव्हा असं वाटत होतं ना की नाही मला सपोर्ट हवाय, मला काहीतरी कुणीतरी समजवलं पाहिजे आणि न सांगताच मॅमचा मेसेज किंवा फोन येऊन जायचा. आणि मी नेहमी म्हटलं की मी चुकत असेल ना तर कान धरणाऱ्या त्याच आहेत. मी खूप छान करत असेल तर कुरवाळणाऱ्या आणि शाबासकी देणाऱ्या सुद्धा तेच आहेत. आणि ना कधी कधी असं होतं ना की माझ्या मनात काही चालते आणि लगेच काय माहिती मॅमला असं कळून जातं. आणि फोन केला ना हॅलो, माझ्या फक्त हॅलो वरती त्यांना कळतं की माझा आजचा दिवस कसा आहे किंवा कसा होणार आहे आणि माझा मूड कसा आहे. सो खरंच आम्ही खूप लकी आहोत विनर्स टीम की मानसी मॅम सारख्या व्यक्ती आमच्या लाईफमध्ये आहेत आणि आम्हाला घडवतात. कंपनी तर घडवतेच 101%. पण म्हणतात ना जो हेड होता है वो हेडी होता है. सो मला असे गुरु लाभले आणि मला हेच आहे की आम्हा सगळ्यांना तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असणारच आहात त्याच्यामध्ये शंका नाही. पण सगळ्यांकडून आणि मी पर्सनली लव्ह यू मॅम. तुम्हाला बघितल्यानंतर ना तो एक ओरा म्हणतात ना ऊर्जा ती मिळते. आणि आता सुद्धा तुम्ही खूप सुंदर दिसतायत. अशा 45 एज सांगून तुम्ही स्वतःला नका लाजू. तुम्ही खूप लहान दिसतात आता एकदम यंग आणि म्हणतात ना तो प्रिया मॅडम म्हणतात लेडीजचा तसं हो पैसे का जादू. पैसे का पैसे का जादू आहे. आणि म्हणून आम्ही ना त्यांची कॉपी करायला लागलोय. आईची कॉपी कसं मुलं करतात, वडिलांची कॉपी मुलं करतात, तसं आम्ही आम्ही स्वतः म्हणतो की यस आम्ही मानसी मॅमला फॉलो करतो, त्यांची कॉपी करतो. सो लव्ह यू मॅम. आणि तुमच्यासारखं असंच पुढे जायला आणि तुमच्या बरोबर पुढे जायला आम्हाला खूप आवडेल. सो थँक्यू सो मच मॅम. सुद्धा सगळ्यांना पुढे घेऊन जायला आवडेल. आणि मला खूप मेसेज आले ऍक्च्युली मला मॅमना पण सांगायचं होतं की जसं माधुरी मॅमने लिहिलं खूप जणांनी मला पर्सनलला मेसेज केला. माधुरी मॅमने माझा व्हिडिओ 12 वेळा बघितला सकाळी टाकल्यापासून आतापर्यंत. म्हणजे अजून पण खूप जणांनी मेसेज केला की मी तो व्हिडिओ वारंवार 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 बघितला. सो तो व्हिडिओ बघा खरंच स्वतःला तिथे जगा तो व्हिडिओ. माझं तर कौतुक आहेच पण तुम्ही सगळे सुद्धा त्या गोष्टीला जगा आणि ठरवा गोल ठरवा की येस माझं तर कौतुक आहे पण माझ्या टीम मधून तुम्हाला सगळ्यांना मिळालं तर मला सुद्धा कौतुक वाटेल. बरं आता ती पुढची स्टेज झाली ते तर VR मोरच्या बाहेरचं जग आहे ज्याची आता सुरुवात झाली आहे. इथून पुढे अजून काय होईल. पण आधी मला तुम्ही VR मोर मध्ये या वर्षीची बेस्ट लीडर ट्रॉफी माझ्या टीम मधून कोण घेणार, या वर्षीचा बेस्ट लीडर कोण आहे, हे सगळं माझ्या डोक्यामध्ये चालू आहे ह्या अॅन्युअलला. जसं मॅमनी बोलून दाखवलंय त्या दिवशी सुद्धा बोलून दाखवलं. सो असा स्ट्रॉंग लीडर मला तुमच्यामध्येच दिसणार आहे. त्याचं सजेशन मला विचारलं जात नाही. मॅम ते डिसिजन घेतात. पण मॅम ते तुमचे व्हिडिओ तुमचे डेमो तुमच्या गोष्टी बघत असतात आणि त्याच्यावरून ठरवतात. सो म्हणून तुम्ही करताय पण तुम्ही जर बॅकला राहून काम करत असाल आणि तुम्ही जर फ्रंटला दिसला नाहीत तर तुमचं काम तुमची लिडरशिप करणार नाहीये. त्यामुळे थोडंसं फ्रंटला या. तुमचे डेमो तुमचे व्हिडिओ तुमचं स्पीच हे सगळ्या गोष्टी दिसू देत. येस थँक्यू मॅम. आता हे MS मोरेने मला कसं करणार तुम्ही कोण आहेत. कॅमेरा तरी ऑन करून बोला म्हणजे चांगलं वाटेल. थँक्यू मॅम. येस मंदार सर बोला. अनम्यूट करा. येस खूप खूप अभिनंदन मॅडम. थँक्यू सर. हॅलो आवाज येतोय का? हो हो येतोय येतोय. हा तुमचं खूप खूप अभिनंदन. काल तुम्हाला खूप मोठा अवॉर्ड मिळाला. खूप बरं वाटलं ऐकून. असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुमच्या पावलात पाऊल ठेवून असंच पुढे जाण्याचा. खूप खूप थँक्यू. येस सर थँक्यू सो मच. आणि सतत आहे ना कामाचा ना धडाका लावत राहा. म्हणजे मी माझ्या यशाचं सांगेन की सगळेजण ना करून करतात पण मी करून म्हणजे म्हणतो ना पुढची लेवल. सो आता 17 तारीखला जेव्हा तुमची सगळ्यांची मीटिंग होईल तेव्हा एक अजून वेगळ्या लेवलचं नवीन पर्व चालू होईल VR मोर मध्ये आणि स्पेशली टीम विनर्स मध्ये की मेल टीम सुद्धा जोरदार काम करायला लागेल. सो काही मेल्सने ऑलरेडी नावं दिले. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की कोणी मेल तुमच्या कनेक्ट मध्ये आहेत ते छान काम करतायत पण आम्हाला माहित नाहीयेत
तर प्लीज लीडरकडे नावं द्या, जेणेकरून एक मीटिंग होणार आहे जिथे फक्त मेल्स आणि विकास सर असणार आहेत. सो तुम्ही समोरून या आणि तुमच्या डोक्यात ना हेच असलं पाहिजे आता इथून पुढे, की माझी टीम कशी येईल, माझे लीडर्स कसे येतील. एक सेकंड, मला म्यूट करावं लागेल. हा, याच्यासाठी म्यूट ठेवावं लागतं. सो तुमच्या डोक्यात काय पाहिजे बघा, मी संपूर्ण तुमच्या सगळ्यांचा विचार करते. तुम्हाला सगळ्यांचा विचार करायचा आहे का? नाही. सरला डमरे मॅमना एवढाच विचार करायचा, माझ्यापासून खाली लोक आले त्यांचं मी कसं भलं तुम्हाला वरच्यांना बघायचंच नाहीये. जसं काल सरांनी सांगितलं, तुम्हाला कोणाचं स्ट्रक्चर दिसतं? तुमच्या खाली जे लोक आहेत, तुम्हाला वरच्या लिडरचं स्ट्रक्चर दिसतं का? मग हे डोक्यात ठेवायचंच नाहीये, वरचा काय करतोय, बाजूचा काय, इकडचा. सरळ रेषेत आपल्या खाली जी लोक आले त्यांना डेव्हलप करायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना अचिव्हमेंट करून द्यायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होणार. ओके, हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. सो कुठल्याही मीटिंग लावल्या, येस मॅम पुण्यात नक्की मीटिंग ठेवू, आता मी येऊन गेले पुण्यामध्ये. ओके, येस. नेक्स्ट कोण बोलणार आहे? येस, जागृती मॅम बोला. हाँ, नमस्ते मैम। थैंक यू मुझे बोलने के लिए दिया। और सॉरी मैं कैमरा ऑन नहीं कर सकती बिकॉज मैं उस कंडीशन में नहीं हूँ, बिकॉज मेरी थोड़ी तबीयत खराब है। सो मैं प्रॉपर ऐसे बैच लगा के नहीं बैठी हूँ, तो इसके लिए मैं वीडियो नहीं ऑन कर रही हूँ। बट थैंक यू, मुझे इतना टाइम होने के बावजूद भी एक एक मिनट का बस आपके लिए ही मुझे कहना है। मैं सब लोग ने आपके लिए तो बहुत चीजें बताई, और सबके लिए तो वही है, सेम है कि जैसे मानसी मैम क्या है क्या नहीं है, लाइक वो सबके लिए है। ऐसा नहीं है आज वो मानसी मैम इतने टॉप पे पहुंचने के बावजूद भी आज हम, सॉरी मुझे रोना नहीं है, बट मैं बस इतना कहती हूँ कि आज मैं इतनी डाउनलाइन नहीं कहते, आपने ही सिखाया है बिजनेस पार्टनर कहना है। सो आज वो वाया 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 थ्रू मैं एक बिजनेस पार्टनर हूँ एक वीआर मोर की। पर उसके बावजूद भी आपने मेरा नाम और जितना आपने किया है मेरे लिए, और मैं कभी नहीं भूलूंगी, मरते दम तक नहीं भूलूंगी कि जो जिस टाइम मुझे सच्ची बहुत सपोर्ट चाहिए था, उस टाइम आपने मेरा हाथ पकड़ा, और वो एलडीपी के लिए मैं स्पेशली वहां आई, और वो एलडीपी अटेंड करके मैं आज बहुत, मतलब मेरे में इतने सुधार हो चुके कि मैं आपको भी पता है इस 2 महीने में मैं कितनी चेंज हो चुकी हूँ, हर मीटिंग में आज भी बोलती हूँ मैं। बट सीरियसली मैम, यू आर गॉड मदर, और आप एकदम, मतलब आप ऐसे ही सबके लिए बहुत मैं बोलते ना शब्द नहीं है जैसे माधुरी मैम बोले, बट एक है, प्रॉमिस है, और दावा है। जितना मैंने जो चीजें सोची है वो हर चीज में मैं उसमें अव्वल करूंगी, और आपको प्राउड फील होगा कि हाँ एक डायमंड है मेरा दिल्ली में। और बस यस, इतना ही कहना चाहती हूँ, और थैंक यू। और मैम सीरियसली बहुत बहुत, और आप बोल रहे हो ना, वो वीडियो देखते ही आंखों से पानी आता है, सोचते हो मतलब इतना हम आपको मानते हैं, जैसे वो वीडियो देखते ही आंखों से पानी आ रहा था कि वाओ। और ऐसा लग रहा था कि यार, मतलब वहां पे हम लोग नहीं थे मैम, बट वो वीडियो देख के ऐसा लग रहा था कि हम सब वहां पे, हर एक जो टीम लीडर का टीम जो है इतनी बड़ी, सब वहां पे वो वीडियो देखते हुए ऐसा फील हो रहा था मैम। सो थैंक यू, और मैं बहुत प्राउड फील करती हूँ कि मैं एक आपकी एक टीम की हिस्सा हूँ, एक वीआर मोर की टीम की हिस्सा हूँ। और थैंक यू मैम, थैंक यू मुझे बात करने के लिए, देने के लिए, थैंक यू सो मच। और थैंक गॉड मैंने वीडियो ऑन नहीं किया, नहीं तो मैं सच्ची में बहुत पागल लग रही हूँ अभी फिलहाल। थैंक यू सो मच जागृति मैम। और देखो, मैंने मेरा फर्ज किया, लेकिन आपको अभी जैसे आपने बोला है, ये आपका जो गोल है ना, वो मुझे अच्छा लगा कि ये जो आपने बोला था एलडीपी में भी कि प्राजक्ता मैम और हम वहां आएंगे। तो अभी आपको ना ये गोल के लिए बहुत तकलीफें आएंगी, बहुत इजी नहीं रहेगा। बट अगर आपने ठान लिया ना, तो पूरे दिल्ली पे राज करोगे आप। लेकिन आपको ठानना पड़ेगा कि यस, दिल्ली में अगर वीआर मोर का नाम करने वाला कोई होगा तो वो जागृति सिंह होगी, या आपको ठानना पड़ेगा। तब जाके आगे फ्यूचर में मैं मतलब क्या बोलते हैं ना, हम बहुत सारा काम कर पाएंगे। और जो हुआ, आप अभी यहाँ से आगे रोना नहीं है। और जो मुझे ठीक लगा वो मैंने आपके लिए किया। और अभी आपको जैसे जागृति मैम ने अपना गोल लिया है, सबने अपना गोल लेना है, ठान लेना है। और मुझे अभी यहाँ पे जब वीडियो का सब्जेक्ट निकला है तो मुझे अ, मतलब बोलते हैं ना, मैंने तो अवार्ड लिया, लेकिन मुझे बहुत सुंदर तरीके से प्रेजेंट करना बहुत जरूरी था। जो वीडियो आपको टच हो रहा है, जो वीडियो देख के आपको बहुत अच्छा लग रहा है, तो जिन्होंने वो वीडियो बनाया है उनको मैं रिक्वेस्ट करती हूँ कि वो थोड़ा सा बोले। सो निकिता मैम।
आपको अनम्यूट किया है। और थैंक यू सो मच निकिता मैम कि आपने बोलते हैं ना कि कोई कोई चीजें हम कर लेते हैं लेकिन उसको प्रेजेंट करना भी बहुत जरूरी होता है। तो उन्होंने मतलब मैं उनको पूरे मीटिंग में तहे दिल से थैंक यू बोलती हूँ कि आपने मेरा वीडियो इतना बहुत बेहतरीन बनाया। उसके लिए बहुत तहे दिल से बहुत बहुत थैंक यू। यस मैम बोलिए। ओके. थँक्यू मानसी मॅम, मला तुम्ही मीटिंगमध्ये बोलायची संधी दिली. काल आम्ही तुम्हाला अवॉर्ड घेताना स्टेजवर ॲक्च्युअलमध्ये बघितलेला आहे. याची डोळा बोलतात ना, याची देही याची डोळा, तो क्षण आम्ही अनुभवलेला आहे, तो सुवर्ण क्षण. आणि तो सुवर्ण क्षण मी माझ्या कॅमेरामधून टिपून सगळ्यांपर्यंत पोहोचवलाय. तर मला त्याबद्दल पण प्राऊड फील होतंय. थोडीशी नाराज आहे माझ्याच कामाबद्दल मी, कारण माझं काम तेवढं नाहीये आणि मी मीटिंगमध्ये जास्त बोलत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या असतात मी थोडी मागे असते, कारण मला ना मॅडम शब्दातून नाही बोलायचंय, मला जे काही बोलायचंय ते माझ्या कामातूनच बोलायचंय. आणि खरंच तुमच्यासाठी खूप प्राऊड फील होतंय की तुम्ही आहातच ग्रेट लीडर आहात. तुम्ही नेहमी पुढे जाताय आणि आम्हाला सगळ्यांना जे वेळोवेळी प्रोत्साहन पाहिजे की एक झालं की एक झालं की एक, जो टास्क तुम्ही पार करता आणि पुढे जाता. सो ते बघत बघत म्हणजे आमचं असं होतं की मानसी मॅमनी जसं आता विकास सर बोलले की 6 महिन्याआधी मानसी मॅम कुठे होते ते बघा, आणि मग आत्ताच्या मानसी मॅम तुम्ही बघा. मग आम्ही असं ठरवतो की आता मानसी मॅम इथे आहेत आणि इथपर्यंत तरी पोहोचायचा आम्ही प्रयत्न करतो, आणि आम्ही तिथपर्यंत आलो की मानसी मॅम अजून पुढे निघून जातात आणि अजून आम्हाला धावायला लागतंय, अजून आम्हाला धावायला लागतंय. पण असंच आम्हाला धावत पळत व्ही आर मोर मध्ये तुम्ही ठेवा. तुम्हाला खरंच स्वामींचरणी एकच प्रार्थना आहे, मानसी मॅमना खूप खूप यश मिळो. अशाच तुम्ही पुढे जात राहा, कारण ते यश मॅडम फक्त तुमचं नाही आहे. आमच्यासारख्यांना जे मोटिवेशन हवंय, जो एक पाथ हवाय काम करायला, की व्ही आर मोर मध्ये काम करून काय मिळणार आहे? पैसा, रिस्पेक्ट. मेन जी रिस्पेक्ट आहे की व्ही आर मोर मधली लोक तर रिस्पेक्ट करणारच आहेत, पण व्ही आर मोरच्या बाहेरची लोक जी रिस्पेक्ट करतात ना, ते आम्हाला मानसी मॅम दाखवतायत की हा रिस्पेक्ट आज मी घेतलाय, उद्या तुम्ही घ्या. सो त्या रिस्पेक्टसाठी आता काम करायचंय. खूप प्राऊड फील येत आहे. थँक्यू सो मच मॅम, मला बोलायची संधी दिली. आणि मी कॅमेरा ऑन नाही करत आहे कारण मी बाहेर आहे, म्हणून सॉरी मॅम. प्रॉब्लेम, पण खरंच मनापासून थँक्यू. कारण बघा तो क्षण जेव्हा आपण छान पद्धतीने प्रेझेंट करतो ना, आणि मला त्यावेळेला एकच व्यक्ती समोर दिसलं की जे छान प्रेझेंट करू शकतात, आणि ते म्हणजे निकिता मॅम. आणि खरंच त्यांनी ते जेव्हा सकाळी पाठवलं तेव्हा माझाच व्हिडिओ बघून मलाच भारी वाटलं. मी सुद्धा बघितला तो 5-6 वेळा आणि त्याच्यानंतरच तो पुढे गेलाय. सो मला पर्सनलला तेच मेसेज आलाय. सो व्हिडिओ खरंच खूप जबरदस्त बनलाय आणि त्यामुळे ह्या फिलिंग्स लोकांमध्ये खूप छान पद्धतीने आल्यात. जस्ट मी एक फोटो टाकला असता आणि मिळाला असता तर मे बी तुम्ही तो जगला नसतात, पण तो व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्ही तो क्षण जगताय. आणि माझ्यासोबत नसताना सुद्धा मॅमनी तो इतका छान केला की मला असं वाटतं तो व्हिडिओ बघताना प्रत्येकाला असं फील आलं असेल की येस मी तो लाईव्ह बघतेय. सो इतका सुंदर त्यांनी बनवलाय. थँक्यू सो मच मॅम. येस विभूती मॅम तुम्ही बोला. थँक्यू सो मच मॅम. सगळ्यात आधी तर मानसी मॅमचं अभिनंदन. अ, खरंच खूप भारी वाटलं, कारण ह्या सोहळ्याचे आम्हाला साक्षीदार होता आलं. तिथे जेव्हा तुमचं नाव पुकार, म्हणजे आमचं असं चालू होतं की कधी नाव, म्हणजे एकेका मागून एक चालू होतं, पण आम्ही एक्सायटेड होतो की मानसी मॅमचं नाव कधी येतं. त्यामुळे आतुरता होती. आणि जेव्हा स्टेजवर तुम्ही गेलात तर तो मुमेंट एकदम भारी होता. खूप भारी वाटलं. आणि खरंच व्ही आर मोर मध्ये आहोत ह्याचं तर प्राऊड फील आहेच, पण ह्या टीम विनर्स मध्ये आहोत आणि तुम्ही आम्हाला लीड करताय, प्रत्येक गोष्टी सांगताय, समजवतायत. कारण सगळ्यांना शिकवणं आणि समजवणं एवढं इझी नाहीये. नशीब निकिता मॅम मध्ये बोलल्या, नाही तर जागृती मॅमनी पूर्ण रडवलंच होतं, कारण आता तर मी बोलूच शकणार नव्हती. बरं झालं निकिता मॅम मध्ये आल्या, नाही तर आता जागृती मॅम नंतर मी सुरू झाली असती. मॅम खरंच खूप प्राऊड फील होतंय की तुम्ही जी मेहनत करताय त्याचं म्हणजे ही पोचपावती आहे कामाची. अगदी तुम्ही म्हणताय की सुरुवात आहे. असे आणखीन एका मागोमाग एक अवॉर्ड आपल्या टीम मध्ये येतच राहणार आहे तुमच्याकडे, आणि तुमचा गायडन्स आम्हाला असाच कायम राहू दे. आणि एक आहे की काल त्या सोहळ्याचे साक्षीदार होता आलं, पण एक तुमच्या निमित्ताने का असे ना, म्हणजे NSC नाव ऐकलं होतं, पण तिथे मध्ये जायला हाय सिक्युरिटी, म्हणजे त्याच्या दारात सुद्धा उभं राहायची हे नाही की बाबा परमिशन नाही. तिथे मध्ये जाऊन
तिथे पूर्ण दिवस घालवता आला तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. नाहीतर मधून ती जी पूर्ण एरिया आहे ती कधी बघणं म्हणजे आयुष्यात कधी शक्यच नव्हतं. तर तो एक अनुभव सुद्धा आमच्यासाठी खूप स्पेशल होता. आणि मनापासून धन्यवाद. आणि जसं एकता मॅम बोलल्या की मानसी मॅम कधी म्हणजे सांगतात, पण ते आईसारखंच आहे तुमचं प्रेम, की जेव्हा नाही करत एखादं मूल तर ओरडून सांगते, आणि मुलांनी चांगलं केलं तर त्याचं कौतुक पण तितकंच करते. तर आमच्या सगळ्यांसाठी आई आहात तुम्ही आमच्या. आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आणि तो व्हिडिओ खरोखर इतका सुपर झालाय ना, म्हणजे मी स्वतः सुद्धा मानसी मॅमना फोन केला तेव्हा सुद्धा बोलली की व्हिडिओ इतका जबरदस्त झालाय ना, मी पुन्हा पुन्हा मी स्वतः पण तो परत प्ले करून बघत होते. खूप सुंदर झालंय. थँक्यू सो मच मॅम, बोलायची संधी दिली. आणि लव्ह यू अ लॉट. थँक्यू विभूती मॅम, थँक्यू. काही बोलणार नाही, नाही तर पुन्हा इमोशनल, मला मला अजिबात इमोशनल नाही व्हायचं. येस, सायली मॅम बोला. अनम्यूट नाही झाले. ओके. नमस्कार सगळ्यांना. आणि मानसी मॅम, आता मी काय बोलू म्हणजे सिरियसली मी हँड रेस करणार नव्हती, कारण नेहमी सगळ्यांना म्हटलं मीच बोलते मीच बोलते असं व्हायला नको. प्रत्येक नवीन चेहरा हा दिसायलाच हवा आणि प्रत्येकाने हे बोललंच पाहिजे. पण म्हटलं नाही, मीटिंग आपण बोलल्याशिवाय एंड नाही करायची. सो मला खूप छान वाटलं, कारण जेव्हा मॅमना असं जस्ट माहिती पडलं, इन्व्हिटेशन आलं असं असं अवॉर्ड आहे, तेव्हा मॅमनी कॉल केला आणि सांगितलं असं असं आहे, 7 तारखेला काय करते. मला फंक्शन बद्दल तर सांगायचंच आहे, पण मला सगळ्यांना पुन्हा एकदा हेच सांगायचंय की त्या लीडर आहेत, त्या जर सांगू शकत होत्या की 7 तारखेला फ्री राहा, मला इथे जायचंय. पण त्यांनी ना मला, आणि मला खात्री आहे इतर सगळ्या लोकांना, त्यांनी हे विचारलं असेल की तुम्ही 7 तारखेला फ्री आहात का, तुम्ही काय करताय. प्रत्येकाची विचारण्याची पद्धत जी असते ना, त्याच्यावरून तो माणूस तुमचं ना मन जिंकू शकतं. मला हा मुद्दा मेन म्हणजे आज सांगायचा होता, कारण मॅमनी खरंच चौकशी करून व्यवस्थित विचारपूस केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला इतकं छान वाटलं की अच्छा हा असा आहे का, मग मॅम आम्ही येणार म्हणजे येणार, खात्री. आणि हा एक खासियत असते प्रत्येक लीडरच्या मागे, की जरी तुम्ही त्यांच्या अंडर आहात, जसं आता मगाशी जागृती मॅम बोलल्या की डाऊनलाईन नाही तर बिझनेस पार्टनर, आणि त्या पद्धतीनेच त्यांनी ट्रीट केलंय. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे असं म्हणतात ना, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, तसं झालेलं. कारण एवढं आम्ही छान नटून थटून गेलो होतो, त्यांच्यासाठी जायचं होतं. मी तर लिटरली नवीन ड्रेस घेऊन गेली होते आणि म्हणून मी घालून पण बसले. सिरियसली, का तर इव्हेंट आमच्या मॅडमचा आहे, म्हणजे त्यांचा जो रिस्पेक्ट आहे, त्यांचा जो ओर आहे, त्याला आम्हाला पण मॅच करायचंय. आम्ही पण छान दिसलं पाहिजे, वाटलं पाहिजे की हा ह्यांच्या या बिझनेस पार्टनर्स आहेत. अशा पद्धतीने आम्ही गेलेलो. आणि तो क्षण जेव्हा आला तेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये, मला जसं निकिता मॅमनी व्हिडिओ शूट केलं तसं त्यांचे खूप स्पेशल स्पेशल इव्हेंट्स मी कॅप्चर करायला गेली होती. आणि खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच मॅम, की बीकेसीला आणि त्या एवढ्या मोठ्या एनएससी मध्ये जाण्याचा मोका तुमच्यामुळे आम्हाला भेटला. सो लव्ह यू सो मच. आणि बॅक टू बॅक तुमची प्रत्येक आठवड्यामध्ये एक 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 स्टेज आहे. जसं एक पुण्याला जाऊन आले ISAS, नंतर लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये ICGS मध्ये जाऊन आलात. सो हे जे सगळे आहे ना, ते एका मुवमेंट नंतर तुम्हाला जे मिळत गेलंय, आणि ते बघून असा अजून अजून विश्वास पुढे येतोय, आणि अशी लिडरशिप क्वालिटी येते की हे दिवस माझ्याही आयुष्यात येणार आहे. कारण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आम्हाला मीटिंग अटेंड करायला मिळाली नव्हती, पण जसा प्रवास आपला होता त्या प्रवासात मी सुद्धा होते. मॅमच्या गाडीमध्ये बसण्याची खूप छान संधी भेटली, मिस कोण करणार. सो त्या संधीचा पण मॅडमनी आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे जेवढे आम्ही फॅमिली मेंबर्स होतो त्यांच्यासोबत, आम्ही सगळ्यांनी ती मीटिंग बरोबर जेवढा वेळ होती तेवढा वेळ ती ऐकली. प्रत्येक वेळेला मॅम मध्ये मध्ये मला आणि मृणाली मॅमना दोघींना पण सांगत होते, बघा हे बोलता, आणि आम्ही पण हो मॅम तुम्ही हेच बोलता. म्हणजे सर असं वाटत होतं की सर पुढ्यात बसले आणि आम्ही ऐकतोय. आणि तंतोतंत त्याच्यावरती काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण लीड करू शकतो, हे मॅडमनी तेव्हा मला परत एकदा सांगितलं. आणि खूप आहे म्हणजे बोलायला गेली तर मला वाटतं आजचा दिवसच अपुरा राहील. पण थँक्यू सो मच मानसी मॅम, की नेहमी तुम्ही तो ग्रॅटिट्यूड ठेवता आणि सगळ्यांना लीड करून आम्हाला घेऊन जाताय. आणि मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा एखादा उत्तम लीडर कधी कुणाला भेटेल. सो वी लव्ह यू. आणि सगळ्यांच्या बिहाफ मधून परत एकदा मी तुम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन करते. थँक्यू सो मच सायली मॅम.
सायली मॅम जेव्हापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या आहेत, सो त्यांची एक खासियत सांगते. उगाचच खूप तारीफ करतात त्या माझी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येस, जेव्हा मी NSC ला गेली आणि तिथे मला एक स्ट्रॉंग प्रोफाईल आणि सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. खरंच सायली मॅमनी खूप जास्त मेहनत केली आहे. सायली मॅम तिथे असण्यासाठी चं कारण म्हणजे त्यांनी खूप मेहनत करून ते इतकं सुंदर प्रोफाईल पाठवलं की ते प्रोफाईल इतक्या लोकांमधून सिलेक्ट झालं आणि मला लगेचच त्याच्यासाठी नॉमिनेशन मिळालं. कारण हे नॉमिनेशन इझिली मिळत नाही, तर तिथे खूप सारे प्रोफाईल जातात आणि त्यातून ते निवडलं जातं. त्यामुळे ते प्रोफाईल इतकं स्ट्रॉंग बनवतं की माझं, मी खरं सांगते, मी ते आपल्या ग्रुपला टाकेन, पण माझं मलाच आवडलं. इतकं सुंदर त्यांनी ते बनवलंय, इतकं सुंदर त्यांनी ते मांडलंय. तर ते सो त्यांचा तिथे हक्क होता की त्यांनी ते सगळं केलं होतं आणि शूट करणं, आणि त्यामुळे सायली मॅम ना फर्स्ट तिकडे प्रेफरन्स होता आणि मॅम तिथे आल्या. आणि येस, खरंच NSC ची जी सिक्युरिटी आहे, ज्यांनी सगळ्यांनी बघितलं की अजिबात कोणाला आतमध्ये सोडलं जात नाही. एखाद्याचं सुद्धा आधार कार्ड किंवा काही नाही, आणि जोपर्यंत इकडून परमिशन नाही गेली तर काही लोकांना बाहेर ठेवलं होतं. आम्ही पोहोचल्यानंतर काही लोक आतमध्ये गेली. सो अशा पद्धतीने खूप हाय सिक्युरिटी ठिकाणी कशा पद्धतीने, आणि आम्हाला खूप मोठा अनुभव मिळाला. आज हे शेअर करण्याचं कारण म्हणजे आम्हाला पण अनुभव मिळाला की अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी कशा पद्धतीने काम असतं, कसं होतं. आणि इतकं सुंदर ते जेवण सांगू नये, पण आम्ही सांगतो आता की ॲग्रो म्हणजे शेतकरी वर्गाचा जास्त तिथे, आणि ऑर्गॅनिक आणि ॲग्रिकल्चर वरती ते परिषद असल्यामुळे तिथे जे जेवण होतं ते सुद्धा अगदी शेतकरी लोकांना आवडेल असं. म्हणजे भाकरी, आपलं चपाती, पिठलं, अळूची भाजी, वालाचं बिरडं आणि वरण भात, श्रीखंड. म्हणजे नॉर्मली असं एवढा मोठं ते NSC तुम्ही हॉलच बघितलं असेल, किती पॉश आणि हे आहे. आम्ही एक्सपेक्टच नव्हतं केलं की असं. आम्हाला वाटलं तिथे पालक पनीर, रोटी आणि ऑल असणार, पण अगदी जेवून सुद्धा सगळे तृप्त झाले. इतकं सुंदर अगदी मराठमोळ पद्धतीचं जेवण तिथे होतं. सो ह्या सगळ्यांनी सुद्धा त्याचा आनंद घेतला आणि खूप मजा आली. थँक्यू सायली मॅम. येस योगिता मॅम. योगिता मॅम अनम्यूट करून बोलू शकता. नमस्कार मॅम, मी योगिता महाजन. VR मोर मध्ये मी ब्रॉन्झ या पोस्टवर आहे आता, आणि मी विनर टीम मधून आहे. मॅडमांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. कारण मॅडम जिथं गेल्या आहेत, ज्या ठिकाणी गेल्या आहेत, ते तर आपल्याला माहिती पण नाहीये, पण ते त्यांनी वेअर केलेली साडी, त्यांचे ते व्हिडिओ बघून एवढा आनंद होतोय. असं वाटतंय की एक वेळ आपली पण यावी, असं आपण जावं. खूप म्हणजे ते बघून बघूनच स्वप्नात रंगतंय माणूस. तर मला एवढं भारी वाटतंय ना. मी जस्ट तो व्हिडिओ बघून मी स्टेटसला ठेवला, तर मला सोशल मीडियावरून मेसेज येत आहेत की मॅडम तुम्ही आहेत का, मॅम ये आप हो क्या. मी म्हटलं नाही, या माझ्या मॅडम आहेत, जे अशा अशा ठिकाणी गेल्या आहेत, तर त्यांना ते नॉमिनेट केलेलं आहे. तर म्हणजे मला एवढा आनंद होतोय मॅडमांचा, म्हणजे त्यांचा व्हिडिओ बघून मला मेसेज येत आहेत. म्हणून खूप भारी वाटतंय. आणि थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल. आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. थँक्यू योगिता मॅम. आणि येस योगिता मॅम, हे सगळं मिळणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, सरांनी सांगितलं ते धावावं लागेल. कारण बाजूला ठेवून आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. त्याच्यासाठी थोडी मेहनत लागणार आहे, पण ती करा. आणि खरंच तुमचा सुद्धा सगळ्यांचा एक दिवस येईल. आणि मॅमनी काल गेस करत बसल्या होत्या, मी जस्ट असंच टाकलं होतं, लोकेशन टाकलं. मला वाटलं मुंबईला राहणाऱ्यांना BKCचं लोकेशन कळतं ऍक्च्युली. तर BKCला जेव्हा एंट्री केली तेव्हा तिकडचा ऍटमॉस्फिअर इतका छान होता, म्हणून मी टाकलं होतं गेस. तर ऍक्च्युली काय झालं की त्याच्या अगोदरच मी स्वामींचा व्हिडिओ टाकल्यामुळे खूप जणांनी मला मेसेज लिहिलं की, मी लिहिलं गेस, तर सगळ्यांनी लिहिलं अक्कलकोट. तो मॅमनी पण गेस केलं होतं, आणि आज परत त्यांनी रिप्लाय केलं की मॅम हे होतं का तुमचं सरप्राईज. म्हणजे खूप सगळेजण खरंच खूप प्रेम करतात, त्यासाठी मला खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा आणि खूप खूप मोठे व्हा. येस. MS मोरे नावाने कोण, मला मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. मी नाही ओळखत आहे, किंवा भेटली असेल, पण कॅमेरा ऑन करून मॅम बोललात तर कळेल. संजय सर बोला. आपण एक 5 मिनिटांमध्ये एंड करूया. संजय सर.
नमस्कार सर्वांना. मी संजय परब, घाटकोपर फ्रँचायझी होल्डर. आणि कालचा जो अनुभव होता, म्हणजे आम्ही जेव्हा बसलो तर सगळेजण आम्ही एका लाईनीमध्येच होतो. सगळे आरती मॅडम, विभूती मॅडम, मॅडमचे मिस्टर, सगळे असे लाईनीत बसलेले होतो. आणि जो अनाउन्सर होता ना, एक म्हणजे खूपच चांगला इन्सिडेंट झाला होता. अनाउन्सर होता ना, प्रत्येकाचं नाव घ्यायचा. म्हणजे त्या आमच्याकडे जेवढे शेतकरी आणि आले होते ना, त्यांच्यापैकी मॅडमच्या मिस्टरांचं नाव घेतलं आहे, महेंद्र म्हणून, आरती भोईर म्हणून घेतलं, वर्तक म्हणून घेतलं. असे 4-5 जणांचे माझं नाव घेतलं. आम्ही सगळेजण नंतर बोलतात, अरे आमचं नाव कशाला घेताय, मानसी पत्त्यानेंचं नाव घ्या, मानसी पत्त्यानेंचं. म्हणजे एवढी ट्रॅजेडी. आम्ही एवढं म्हणजे उत्सुक होतो की बाबा कधी ह्या उठतायत, आम्ही व्हिडिओ ऑन करतोय आणि कधी ती इन्सिडेंट आहे ना तो कॅच करतोय. आणि ज्यावेळी त्यांचं नाव घेतलं, म्हणजे सगळेजण असे बसलेलेच होते की रेकॉर्ड करूया, की आम्ही त्यांचं बघू, त्यांना बघूया, की काय करूया हे सुचतच नव्हतं. गोंधळ पण घालू शकत नव्हतो, कारण खूप सोफिस्टिकेटेड होता तो. आणि खूप छान उठलं, खूप छान. म्हणजे त्यांचे मिस्टर आहे, माझ्या बाजूलाच बसले होते. जेव्हा स्टेजवरती गेले ना, तर ते गोंधळत होते की मोबाईल काढू, मी तिला बघू, फोटो काढू, काय करू. म्हणजे एवढं खूप छान वाटत होतं ना, की माझी वहिनी जेव्हा ह्या लेवल पर्यंत पोहोचते, त्यावेळी किती छान वाटत असेल. म्हणजे तुम्ही जेवढा बोलताय त्या व्हिडिओ मधून दिसतंय. निकिता मॅडमने पण खूप छान बनवलाय व्हिडिओ. ज्या व्हिडिओ मधून तुम्हाला आता हे जे दिसतंय ते आम्ही स्वतःहून अनुभवलंय. एवढं म्हणजे सकाळ 10 वाजल्यापासून आम्ही तिकडे बसलेलो होतो 4 वाजेपर्यंत. आत्ता घेतील, आत्ता घेतील, आत्ता घेतील, नाव आत्ता घेतील. आणि जेव्हा नाव घेतलं ना, सगळेच जण उठून होते. म्हणजे खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. एक शेतकरी आलेले होते तिकडे, म्हणजे थोडस एक इन्सिडेंट. ते शेतकरी आले होते, त्यांनी ना आंबा जो बनवला होता ना, तो एक 3 किलोचा आंबा बनवला होता. त्यांच्या शेतामध्ये पिकतो. आणि जेव्हा त्यांनी तो स्टार्ट केला, तो पहिला जे त्यांना उत्पन्न भेटलं ना, तो 50,000चा भेटला. आणि 3-4 वर्षानंतर त्यांना किती बेनिफिट झाला असेल, कोणी सांगू शकतो का? ज्यावेळी त्यांनी आम्हाला तो आकडा सांगितला त्यावेळी, आणि तो माणूस एवढा साधा होता ना, एवढा साधा होता ना. शेवटी जाताना त्यांना कोणीतरी हिंदीमध्ये विचारलं की ये आपका नंबर जो है ना, आपको मेरे को हिंदी में बताओ. तर ते म्हणाले की हिंदी तो मेरे को आता नहीं, मैं गांव का हूँ, लेकिन अगली बार जब मैं आऊंगा ना, तो हिंदी से अच्छा मैं आपको इंग्लिश में बताऊंगा. एवढं कॉन्फिडन्स. म्हणजे त्यांचे स्पीच एवढं छान होतं ना, गावावरून होते. त्यांचा जो टर्न ओव्हर होता ना 4-5 वर्षामध्ये, जो झाला होता त्यांनी 4 वर्षामध्ये गेला, तो 1,000 टर्न ओव्हरचा होता. 1,000च. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जर गावातला माणूस आणि एक स्त्री जर या लेवल पर्यंत करू शकते, तर आपण कुठे मागे पडतो? आपण पण केला पाहिजे की नाही? येस, नक्कीच. आणि सर बोलले तर त्याच्यामध्ये मी उदाहरण एक देईन की बघा, लोकांना असं वाटतं चेन सिस्टम, चेन सिस्टम, पण सगळं चेन सिस्टमच आहे. आपण स्वतः जे जन्माला आलोत ना, ते सुद्धा चेनच सिस्टम आहे. तुम्हाला असं वाटतं, म्हणून लोकांना नाही उत्तरं द्यायला शिका. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एक बी आणलं, बरोबर, तो एक आंबा आणला, तो कसा 2-2.5 किलोचा व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो असं चेक केलं. बरं, त्यांनी त्याचे पहिलं त्यांना उत्पन्न मिळालं 1 किलो, मग मिळालं 2, मग ते जसं आपलं पहिले 2 डायरेक्ट, मग 4 होतात, मग 6 होतात, मग 8 होतात. तसं त्यांनी एका झाडामागे 50,000 उत्पन्न सांगितलं. अशी त्यांची 800 झाडं. आणि त्याचं इंटू असं, म्हणजे तो मल्टिप्लिकेशन, जो जांभळे सरांचं ट्रेनिंग अटेंड केलं असेल, त्याला मल्टिप्लिकेशन म्हणतात. लांबचा विचार. तुम्ही आता आत्ताचा विचार करताय सगळेजण. जेव्हा मला विकास सरांनी हे स्वप्न दाखवलं ना, तेव्हा 3 वर्षानंतर मला काय करायचंय आणि इथून पुढच्या 2 वर्षात मला काय करायचंय हे माझं ठरलेलं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज ठरवायचंय. बघा, नुसतं मोटिवेशन घेऊन ऐकून उपयोग नाहीये. तर तुम्हाला खरंच या पोझिशन पर्यंत पोहोचायचं असेल तर बघा, मॅमनी लगेच सांगितलं, घरी बसून राहून उपयोग नाहीये. मी सतत काहीतरी करत असतो, सतत बाहेर असतो, सतत काय ना काय. सो रोजचे 3-4 तास VR मोरला द्या आणि काय जादू होते बघा. ऑलरेडी तुम्ही घरून करतायत तर एवढी जादू आहे.
बाहेर जाल तर काय धमाका होईल. आणि एखाद्या लोकेशनला गेलात ना, एकदा जाऊन उपयोग नाहीये, तिथे वारंवार जा. बघा आज जी लोक माझ्यासाठी बोलतायत की मानसी मॅडमने आम्हाला सपोर्ट केला, तिथे मी वारंवार 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 गेली. आज मी काही खालच्या लोकांपर्यंत नाही पोहोचले, जे आता या मीटिंगला बघतायत, किंवा कदाचित मी त्यांना भेटली पण नसेल. पण तुमचे लीडर्स किंवा तुमची जी वरची फळी तयार होताना मी त्या प्रत्येकापर्यंत पोहोचले, आणि आज माझे लीडर्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. आणि नक्कीच प्रत्येकाला एक एकदा भेटायचंच आहे मला. मी रोज रेश्मा तरे मॅमना बघते. मला मला भेटायचं आहे मॅडम तुम्हाला, मला धनश्री मॅडमना भेटायचं आहे, त्रिशाला मॅमना मी भेटली आहे. सो ज्यांना मी नाही भेटली आहे एकदा पण, त्यांना मला लवकरात लवकर भेटायचं आहे. सो आपण भेटू, छान बिझनेस करू आणि खूप मोठे होऊ. जिथे आहे ना तिथून आपल्याला खूप मोठ्या उंचीवर जायचं. आणि असा विचारच करू नका कोणी, कारण मला आता जे बघतायत, आज मला जे मेसेज आलेत माझ्या फ्रेंड्सचे आलेत किंवा काय, त्यातल्या काही लोकांनी मला हलक्यात सुद्धा घेतलेलं होतं. सो त्यांना आज मला जास्त आनंद हा आहे की कदाचित काही लोक असं पण, हा ठीक आहे, ते कंपनीत आतल्यात अवॉर्ड मिळतात, व्ही आर मोरने काय ते त्यांच्या त्यांच्यामध्येच देतात. खूप पद्धतीने लोक बोलतात, ते काय त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना हवे त्यांना देतात. सो आज मी त्या लोकांना उत्तर दिलेलं आहे की फक्त व्ही आर मोर नाही तर, आणि हा अवॉर्ड मला त्यासाठी पाहिजे होता की मी व्ही आर मोर मध्ये नाही तर व्ही आर मोरच्या बाहेर सुद्धा समाजाने माझी दखल घेतली आहे, आणि इथून पुढे अजून घेत जाणार आहे. ही तर सुरुवात आहे. तर असं तुम्हाला पण कुठेतरी असेल ना, कोणतरी टोचत असेल की नाही, त्याला उत्तर देण्यासाठी का होईना पण सक्सेसफुल व्हा. ओके. आणि उत्तर हे तोंडाने द्यायचं नसतं, तर आपल्या कामाने द्यायचं असतं. ओके. सो सरला मॅमना अनम्यूट कर. सिल्विया मॅम एक मिनिट, हा सिल्विया मॅमना बोलायला देते आधी. सिल्विया मॅम बोला. सिल्विया मॅम नंतर सरला मॅम आहेत, आणि मग आपण क्लोजिंग करू. येस येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वप्रथम मानसी मॅमला खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन. इथे सगळ्यांनी जे तुमच्यासोबत प्रेझेंट होते त्यांनी अनुभव तर सांगितलाच, पण खरंच मॅडम त्या व्हिडिओमधनं आम्ही सुद्धा तो अनुभव घेतला आहे असं वाटतं. आणि मानसी मॅमचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे ते खरंच आहे. मी जास्त टाइम घेणार नाही, पण मला एक म्हणजे असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी गोल्ड झालेली तेव्हा मानसी मॅमनी स्वतः मला फोन करून सांगितलं होतं, मला कॉंग्रॅच्युलेशन केलं होतं, आणि जे त्यांनी मला शब्द सांगितले ते मी नेहमी आठवण ठेवणार आहे. आणि कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला ज्यांनी जॉईन केलंय तुम्हाला तिथपर्यंत तो व्यक्तीच दिसतो, त्याच्यावरचे तुम्हाला इतका सपोर्ट देऊन आणि तुमची दखल घेऊन आणि तुम्हाला आठवण ठेवून तुम्हाला बोलतात, हे खूप मोठी गोष्ट असते. आणि मानसी मॅम तर आपल्या सगळ्यांनाच ओळखतात, असं कधीच वाटत नाही की त्या फर्स्ट टाइम कोणाला भेटल्या आहेत. खरंच मानसी मॅम, खूप तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. थँक्यू सो मच. लव्ह यू. थँक्यू सो मच सिल्विया मॅम. आणि सिल्विया मॅम पण खूप छान काम करतात. मी त्यांना टेडी बिअर नाव ठेवलंय, क्यूट क्यूट. आणि अजून एक आपल्या आहेत पल्लवी मॅम, एकदम मस्त आहेत त्या. आणि खूप छान काम करा सिल्विया मॅम. आणि येस, ज्यांनी माझं एकच असतं, ज्यांनी ज्यांनी टोचलंय त्यांना त्यांना उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळे स्वतःला काय म्हणतात ना, ते स्वतःला सिद्ध करा आणि सज्ज करा. ओके. आपल्याला बोलून उत्तर द्यायचं नाहीये. नाही. येस. येस. थँक्यू सो मच. सो खरंच खूप छान मीटिंग झाली, आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की वेळात वेळ दिला. सरला मॅमची बॅटरी डाऊन झाली आहे. तुम्ही बोलणार आहात, बॅटरी डाऊन झाली आहे की काय? नको ना? नको की हा? मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा व्हिडिओ पाहून मला सारखा रडू येतोय. हो की म्हणजे बोलायला शब्दच नाहीये. मी आता दारावर बसायला आली आहे. इथे आमचे नातेवाईक एक्सपायर झालेले आहे, पण तरी पण मी पूर्ण मीटिंग केली अटेंड. मोबाईल मध्ये चार्जिंग नाहीये. पण मॅडम एक सांगू का तुम्हाला, तुम्ही आमच्या आई आहे. मला जास्त बोलता येत नाहीये, पण तुम्ही खरोखर आमच्यासाठी तुमच्यापासून किती शिकावं ना किती नाही, याची म्हणजे लिमिटच नाहीये. जसा सागर असतो, सागराची कशी लिमिट नसते, तसं तुमचं आहे मॅडम. आणि तुम्हाला बघून म्हणजे बघा, मी आता 3 वर्षापासून मी सिरियल बघत नाही, पिक्चर बघत नाही, फक्त तुम्हालाच बघते. तुम्हीच माझे हिरो आहे, माझा हिरोईन आहे, सर्व काही बापरे तुम्हीच बापरे आहे. बापरे. थँक्यू थँक्यू. तुम्हाला खूप थँक्यू मॅम. बापरे, खरंच सरांना मॅम, काय? तसाच राहा आणि अशी साथ मिळू द्या तुमची. येस येस, चालेल. थँक्यू मॅम. चालेल मॅडम. ते म्हणतात ना, प्रत्येक मीटिंग मध्ये एक सिग्नेचर लाईन, तशी सिग्नेचर लाईन. कुठली सिरियल बिरियल बघत नाही, फक्त मलाच बघतात. वा, भारी. खरंय थँक्यू. खरंय. चालेल मॅडम. बाय, लव्ह यू.
बाय बाय लवकर. हो हो. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि मला असं वाटतं आपण या नोटवर मीटिंग एंड करूया. पण मला असं वाटतं की मला ना अशी मीटिंग तुमच्या कोणाचा तरी सत्कार झाला आणि त्याच्यासाठी मला अरेंज करावी ऑब्व्हियसली होणारच आपल्या टीम मध्ये, पण कोणी कुठली अचिव्हमेंट घेतली तर त्याच्यासाठी अरेंज व्हावी असं मला वाटतं. आणि हे मला वाटतं लवकरात लवकर घडेल. तुम्ही सगळ्यांनी यशाची शिखरं गाठावीत आणि खूप छान पद्धतीने पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. आणि सरांची पण आहे. आणि सरांनी जे टीम विनरचं नाव एक नंबरला गेलं पाहिजे ही सगळ्यांची तुमची जबाबदारी आहे. माझं तिथे स्थान असणं, मी नेहमी म्हणते की इन्कम किंवा ह्याच्यासाठी नाही, पण जर विकास सर आणि प्रिया मॅमना सुद्धा वाटतं की मी तिथे असणं गरजेचं आहे, तर ही आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे की मी तिथे असलं पाहिजे. मी तिथे असणं म्हणजेच टीम विनर तिथे असणं. आणि त्यांना या आतापर्यंतच्या सगळ्या टीम मध्ये जर आपली टीम बेस्ट वाटते तर आपण बेस्ट असलंच पाहिजे आणि आपण तिथे असलंच पाहिजे. सो प्रत्येकाने छान काम करा, बाहेर पडा आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करा, स्वतःला सिद्ध करा. ओके, थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. लव्ह यू ऑल. विभूती मॅम आपण एंड करूया का? चलो. हॅलो. ओके मॅम. येस, चलो, बाय बाय. गुड नाईट ऑल. बाय.